ज्येष्ठ मंडळींचं काय झालं माहितीये का, एकदा त्यांना ही एक हे लागली, नाही नाही आता तुम्ही काही वाटेल ते करा, पण आम्हाला एखादी बाई शोधून द्या किंवा एखादी मैत्रीण शोधून द्या, आम्हाला पाहिजेच आहे वगैरे. म्हणजे या क्षेत्रातही भरपूर आता या क्षेत्रात खूप जास्त फसवणूक होते, कारण ज्येष्ठांकडे बेसिकली पैसा आहे. म्हणजे पैसा नाही हा प्रॉब्लेम नाही, पण तिला तिची म्हणजे डिसिजन घेण्याची पॉवर नाही. तर या वयात म्हणजे गृहिणींच्या बाबतीत हा प्रकार मी खूप जास्त बघितला. ब्राह्मणांमध्ये हा विरोध फारसा होत नाही, कारण प्रत्येक जण इंडिपेंडंट असतात. ठीक आहे, तुम्हाला काय पाहिजे ते करा. बाकीच्या जातींमध्ये बाकी जातींमध्ये सगळ्यात मराठा जातीमध्ये हे जास्त आहे, कारण त्यांच्याकडे त्यातल्या त्यात 96 कुळी जे आहेत, म्हणजे गावाकडे शेती आहे वगैरे, या लोकांमध्ये खूप तीव्र विरोध आहे. म्हणजे आपल्या त्यातल्या त्यात पुरुषाचा नाही, कारण पुरुषांनी बाई ठेवणं त्यांच्याकडे एक मोठेपणाचं लक्षण आहे. परंतु स्त्रीने एखाद्या पुरुषाबरोबर हे ठेवणं म्हणजे मग त्यांच्या पूर्ण घराचा अपमान आणि हे सगळं चालू होतं. म्हणजे काही वेळेला मला लोकांना असं आहे ना, माझ्या घरातल्या बाईने काय केलं तिला कापूनच काढीन तलवारीने मी. आयुष्य जगताना स्त्री किंवा पुरुष यांच्या जोडीतील एकाचा मृत्यू झाला की विधुर पुरुष किंवा विधवा महिला यांना प्रत्येक क्षण जगायला जड जातो. अशा एकेकट्या स्त्री व पुरुषांचं एकत्रीकरण करून त्यांना परस्परांशी समजून घ्यायला लावून सहजीवनाचा नवा अध्याय सुरू करण्यास ज्यांनी मदत केली, अशा अफलातून, कर्तव्यपरायण आणि प्रचंड आशावाद जोपासणाऱ्या व्यक्तीशी आज आपण थेट बातचीत करणार आहोत. सिनियर सिटीझन म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना एकत्रित करून जवळपास 80च्या वर विवाह जुळवून त्या ज्येष्ठांचे आयुष्य सुखी करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे माधवजी दामले. अनेक ज्येष्ठांना एकत्रित आणून त्यांच्या जीवनात नवी पहाट निर्माण करताना श्री माधव दामले यांना पूर्वी व आताही अनेक वेळा खडतर संघर्ष करावा लागला आहे. चला तर जगावेगळे सामाजिक कार्य करणाऱ्या माधवजींना आपण जाणून घेऊया. सर, मला पहिल्यांदा असं विचारायचंय की मुळात समाजामध्ये आज अशी गरज निर्माण होणं की ज्येष्ठांना नातेसंबंधांसाठी प्रयत्न करावे लागणं, यामध्येच मुळात समाजाचं काही कमी पडतंय असं तुम्हाला वाटतं का? एकटेपणा जो आहे हा इतका भयानक आहे की आता तुम्ही साधारण विचार केला, आपण बेसिकली आम्ही आता विचार करतो की पुणे मुंबई ह्या गोष्टींचा विचार करतो की तिथला जो एक समाज आहे आता, तर ही मुलं इंजिनियर होत आहेत, शिकतायत आणि बाहेरच्या देशामध्ये जात आहेत. आता ही गेल्यानंतर दोघं जण एकत्र राहत असतात काही दिवस, त्यातला एखादा जोडीदार जर गेला तर एकटा जो माणूस राहतो त्याची हालत खूप जास्त आहे. हो बरोबर. एस्पेशली मी बघितलं की पुरुषांची हालत खूप जास्त आहे, कारण बाई कुठेतरी ऍडजस्ट होते, कुठल्या तरी नातेवाईकांकडे होते, किचन मध्ये कोणातरी होते, नवीन नवीन काहीतरी पाककृती काहीतरी करते. पुरुषांच्या बाबतीत हे होत नाही, आणि तो काय होतो की व्यसनी व्हायला लागतो. माझ्याकडे अशी उदाहरणं की एकटेपणामुळे काय करायचं, मग कुठेतरी मित्र भेटतो, मग चला दारू प्यायला बसा, मग हळूहळू ते व्यसन वाढत जातं, मग सिगरेटचं व्यसन वाढत जातं. पैसा आहे किंवा मुलंही पाठवायला तयार आहेत, परंतु एकट्याने जगायचं कसं? बरं, पुरुष हा थोडा त्याला म्हणतात कॉन्झर्वेटिव्ह असं म्हणू शकतो, त्याला असा असतो की तो फारसा असा ग्रुपमध्ये किंवा रमत नाही, त्यामुळे त्याला येणारं एकटेपण हे खूप जास्त असतं. बरोबर. आणि त्याच्यासाठी त्याला खऱ्या अर्थाने आवश्यकता असते ती कुठल्या तरी जोडीदाराची, म्हणजे स्त्रीची किंवा ऑपोजिट सेक्सच्या. म्हणून मग लग्न हा आम्ही कन्सेप्ट आणला आधी सुरुवातीला, पण आपल्याकडे अजूनही सामाजिक बंधनं किंवा सामाजिक इतक्या मोठ्या प्रमाणात बंधनं आहे, म्हणजे अजूनही ज्येष्ठांचं लग्न ही कन्सेप्ट मान्यच नाहीये. नाही, अजिबात नाही. त्याचं कारण असं आहे की माझी आई कुठल्या तरी माणसाबरोबर आता त्याची बायको म्हणून राहणार, की माझे वडील हे कुठल्या तरी बाईला घरात आणणार, ह्या गोष्टी अजून आपल्याकडे मान्य नाही आहेत. बापरे. आणि त्याच्यामधनं येणारे प्रॉब्लेम खूप जास्त आहेत. दुसरी गोष्ट, सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम येतो तो प्रॉपर्टीचा येतो. प्रॉपर्टीचा असा आहे की एखादी बाई लग्न जर केलं तर त्याचा 100% अधिकार प्राप्त होतो.
ती झाल्यानंतर ती प्रॉपर्टी जे असेल तर 50% तरी पार्टनरशिप ती होऊ शकते. अशी एक कन्सेप्ट आहे. असं होत नाही खरं, बरोबर. पण मुलांना असं वाटतं की आता ही कोणतरी थेरडी आली आणि आता आपली सगळी प्रॉपर्टी खाऊन जाणार. हा एक मोठा प्रश्न मुलांमध्ये मोठा प्रश्न आहे. सर पण याच्यावर कायद्याने काही तोडगा नाहीये का? बेसिकली कायद्याला मी थोडस सॉरी पण मानत नाही माझ्या अनुभवावरनं, कारण कायदा हा आपल्याला फक्त फिरवत राहतो असा माझा अनुभव आहे. की आता तुम्ही एखादा माणूस डिव्होर्स साठी जरी गेला तरी 15-15 वर्ष हा डिव्होर्स लांबू शकतो. हे खरं. म्हणजे आता मी काही तरुणांच्या बाबतीत बघितलं की दोघं आयटी मध्ये काम करतायत आणि सुरुवातीला आधी लव्ह मॅरेज केलं, एकाच ठिकाणी काम करतात, नंतर लक्षात आलं की त्यांच्यामध्ये खूप डिफरन्स आहे आणि मग भांडणं होतात. भांडणं झाली की मग तो जॉब बदलतो, कुठेतरी बँगलोरला जातो किंवा कुठेतरी हैदराबादला जातो, हा एक जण पुण्यात असतो. मग ती काय करते की कोड बदलते, ऍप्लिकेशन करते की मी तिकडे आहे वगैरे. असं करत तुम्ही कायद्याचा खूप पळवाटा काढून एकमेकाला अगदी रडकुंडीला आणता आणि मेनली पैशाच्या बाबतीत हा खूप मोठा प्रॉब्लेम येतो. त्यामुळे कायदा हा जो प्रकार आहे ना, म्हणजे आपल्याकडे म्हण आहे की काही शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये, तर हे खरोखर तसं आहे. त्यामुळे तुम्ही ज्येष्ठांना मी आता तेच सांगतो की उद्या तुमचं दोघांचं नाही पटलं, तुम्ही लग्न न करता लिव्ह इन मध्ये का राहता, लिव्ह इन मध्ये इझिली पार्ट ऑफ होऊ शकता. पण तुम्ही जर लग्न केलं तर तुम्हाला कायदेशीर मार्ग आला. मग डिवोर्स मध्ये तुम्ही वयाचं 70 वर्षात आत जरी असलात आणि तुम्ही डिवोर्ससाठी ऍप्लिकेशन केलं आणि त्या बाईने तुम्हाला रडवायचं ठरवलं, तर ती जर 10 वर्ष तुम्हाला रडवणार तर तुम्ही 80 वर्षात काय करणार? तुम्ही 10 वर्ष तुमच्या आयुष्यातली फुकट गेली ना. अच्छा, असं पण ज्येष्ठांमध्ये पण असे प्रॉब्लेम होतात ना. तसं एखादी केस तुम्हाला आठवते? बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्येष्ठ मंडळींचं काय झालं माहितीये का, एकदा त्यांना ही एक हे लागली, कोणीतरी मित्रांनी सांगितलं अरे बाबा ते दामलांचं लिव्ह इन रिलेशनशिप मंडळ आहे, तिथे जा, तुला पटकन चांगली कोणीतरी मिळू शकेल आणि तो हे कर. जोपर्यंत त्याच्या मनात नाही तोपर्यंत तो थोडासा हे राहतो, पण एकदा त्याला कळलं की नाही आपण काहीतरी करावं, मग त्याला घाई तयार होते. अच्छा, नाही आता तुम्ही काही वाटेल ते करा, पण आम्हाला एखादी बाई शोधून द्या किंवा एखादी मैत्रीण शोधून द्या, आम्हाला पाहिजेच वगैरे. मग त्यांचे अजून त्यात खूप कंडिशन्स असतात, पण त्यांना इतकी घाई होते. आणि आमच्याकडनं मी त्यांना काय सांगतो की वी आर नॉट अ मॅन्युफॅक्चरर, आम्ही काय बाई तयार करून तुमच्याकडे आणून देऊ शकत नाही. स्टॉक बंद जे मिळेल ते देऊ शकतो. आणि स्त्रियांचं पुढे येण्याचं प्रमाण खूप कमी आहे. तर या दृष्टीने तुम्हाला थांबून करायला लागेल. लक असेल तर लवकर जमेल सुद्धा. मग बऱ्याच वेळाला काय होतं की आमच्याकडनं आल्यानंतर अजून आता बऱ्याचशा ऑनलाईन सिस्टीम चालू झालेल्या आहेत, तर तिथेही लोक फसतात. काही लोक 5-5, 6-6 लाखाला पण फसलेले आहेत. त्या सिस्टीम अशा आहेत की हल्ली काही संस्था अशा झाल्यात ऑनलाईन की त्या तुम्हाला फोन करतात. आमच्याकडे आलेल्या लोकांचं ते हंटिंग करतात, बरोबर फोन करतात की आमच्याकडे छान छान आहेत, तुम्हाला 40-50 वर्षांची जर बाई पाहिजे असेल तर ती पण आम्ही तुम्हाला देऊ शकतो, तर त्याच्यासाठी तुम्ही एकदा आम्हाला कॉन्टॅक्ट करा वगैरे. मग तो मोहात पडतो, कॉन्टॅक्ट करतो. तो केल्यानंतर ते सांगतात की आमची एक 20,000 रुपये फी आहे, या 20,000 तुम्हाला 40-50च्या दरम्यानल्या 5 मी तुम्हाला स्थळं दाखवू शकतो, त्यातनं तुम्हाला चांगली मिळाली तुमचं लक आहे. मग चांगले फोटो वगैरे पाठवतात. फोटो बघितल्यानंतर ते ज्येष्ठाला वाटतं वा किती सुंदर, आपल्याला छान आता एखादी मैत्रीण मिळेल वगैरे. मग तो भरतो 20,000 रुपये. 20,000 तसं जास्त जरा वाटत नाही त्यावेळेला. भरल्यानंतर मग त्यांना सांगतात की तुमच्या आता तुम्ही ह्या 5 हे पाठवतात, कोणाशी तुमची मुलाखत घ्यायची ती सांगा. मग एक सिलेक्ट करून पाठवतो इथे. मग तो म्हणतो की तुमच्या हॉटेलमध्ये आम्ही मुलाखत अरेंज करतो, त्याचा खर्च मात्र तुम्हाला करायला लागेल. आता तो अजून हो ओके करू नका, मग चांगल्या हॉटेलमध्ये घेऊन जातात, खर्च करतात. ती एक मुलगी बघून जाते, दुसरी होते, अशा 5 मुली दाखवून जातात. 5 मुली झाल्यानंतर ते कॉन्टॅक्ट व्हायचं बंद होऊन जातं. कॉन्टॅक्टच बंद होतं. मग तुम्ही फॉलोअप करायला लागता. काय झालं, त्या 5 मुलीतली ती मला पसंत पडली, 2 शब्दात फक्त सांगतात त्या 5 मुलींनी तुम्हाला नाकारलंय, आम्ही काय करणार. गेले 20,000 रुपये. अजून तुम्हाला पाहिजे असेल तर परत 20 भरा, परत 5 तुम्हाला दाखवतो. अशा करून मंडळींना फसवण्याचे प्रकार हे खूप जास्त झालेत सध्या. म्हणजे या क्षेत्रातही भरपूर, आता या क्षेत्रात खूप जास्त फसवणूक होते, कारण ज्येष्ठांकडे बेसिकली पैसा आहे. आणि सगळ्यात पहिली गोष्ट सांगतो की आम्ही अफोर्डेबल कंडिशन असलेल्या लोकांसाठीच आम्ही काम करतो. कारण लिव्ह इन असो किंवा लग्न असो, अजूनही आपल्याकडची संकल्पना काय आहे की महिलांनी घर चालवायचं आणि पुरुषांनी पैसे आणायचे, पैसे कमवायचे. आता पैसे जर आणायचे असेल तर पुरुषाचं किमान उत्पन्न 30,000 आजही असलं पाहिजे, तर तो ते घर चालवू शकतो. बरोबर. आता 30,000 उत्पन्न असलेला त्याला आम्ही अफोर्डेबल कंडिशन मधला माणूस म्हणतो. तो जर तसा असेल तरच आम्ही आमचं रजिस्ट्रेशन आम्ही करतो, नाही तर करत नाही, ते शक्य नाहीये. याच्यामध्ये पण आम्ही 2 प्रकार बघितले स्त्रियांमध्ये.
नोकरी करणाऱ्या स्त्रिया हा एक वेगळा विषय आहे. बरोबर. तर त्या स्वतः म्हणजे फायनान्शियली स्टेबल असतात. त्यांना कुठली गोष्ट, आम्ही एखादी ट्रिप काढली तर नोकरी करणाऱ्या महिला असतात ना, त्या लगेच कुठं हा चेक घ्या, मला याचे किंवा ऑनलाईन पेमेंट करते, आम्ही येतो. आणि ज्या गृहिणी आहेत त्या मागे सरकतात. कारण गृहिणीच्या बाबतीत पण आम्ही बघितले की एक मला खूप वेगळे अनुभव आले. तर गृहिणी ज्या आहेत त्या सुद्धा श्रीमंत नवऱ्याच्या किंवा बऱ्यापैकी पैसा असलेल्या नवऱ्याच्या आहेत. एखादा अनुभव आहेत, सांगतो ना. तर त्यावेळेला असं होतं की त्या बाईने जर सांगितलं की मला एखादा कार्यक्रमाला जायचंय वगैरे, तर तिला तो अधिकार नाहीये. कारण आपल्या नवऱ्याला काय वाटतं की बाईला काही बँकिंग कळत नाही, काही नाही, म्हणून मुलाला आणि आपल्या बायकोला त्यांनी एकत्र बँकेच्या सगळ्या व्यवहारात किंवा इन्शुरन्सच्या व्यवहारात गुंतवलंय. बरोबर. आता ऑटोमॅटिकली मुलाची जबाबदारी किंवा मुलाचा अधिकार जातो सुनेकडे. त्यामुळे सुनेकडे सगळा पैशाचा अधिकार आहे. एखाद्या स्त्रीला असं वाटलं की बाबा ह्याच्यावर आपण ट्रिपला जावं, तर ती काय करते, संध्याकाळी घरी आल्यानंतर मुलाचा मूड बघून हळूच मुलाला विचारते, अरे अशी ट्रिप आहे, मी जाऊ का? मुलगा काय म्हणतो, हे बघ आई, तू आणि सून वाटेल ते गोंधळ झाला. कारण त्याला माहिती आहे आपला तबला डग्गा होणार, इकडे म्हटलं तरी तिकडे म्हटलं तरी ते. म्हणून तो काय करतो, आपल्या याच्यावरच उठून सुनेवर टाकतो, तू आणि तुझी सून काय ते बघून, मला काय प्रॉब्लेम नाही. मग सकाळी परत ते सुनेला स्वयंपाकघरात मदत करता करता हळूच विचारते, अगं असं असं आहे, मी जाऊ का ट्रिपला? आता नातवाची परीक्षा, आता काय अडलंय का, पुढे बघू कधीतरी. म्हणजे पैसा नाही हा प्रॉब्लेम नाही, पण तिला तिची म्हणजे डिसिजन घेण्याची पॉवर नाही. तर या वयात म्हणजे गृहिणींच्या बाबतीत हा प्रकार आम्ही खूप जास्त बघितला. आणि त्यांची नाव नोंदणी हा खूप म्हणजे त्यांनी खूप असं हे करून किंवा एखाद्या मैत्रिणी सजेस्ट केलंय किंवा असं काहीतरी करून गुपचूप नाव नोंदवायला येतात. मग पुढे येणारे प्रसंग पण खूप जास्त आहेत. म्हणजे असे अनुभव आम्ही घेतलेत त्याच्यामध्ये. आणि काही वेळेला स्त्रिया पण कशा वागतात याचे पण तुम्हाला अनुभव सांगतो. की आम्ही ट्रिप काढायला लागलो आणि ट्रिप काढल्यानंतर जसं फायनान्शियली बायकांना प्रॉब्लेम यायला लागले, तर मला असं वाटायला लागले की कोणीतरी त्यांना स्पॉन्सर करावा, म्हणजे त्या ट्रिपला येऊ शकतील. म्हणून आम्ही काही पुरुषांना सजेस्ट केलं की तुम्ही जर एखाद्याला स्पॉन्सर केलीत तर ती बाई आपल्यावर सहलीला येऊ शकते. बरोबर. पुरुष काय तयारच असतात ना की बाबा एखादी आपल्या बरोबर जर एखादी मैत्रीण येणार असेल तर काय व्हावं, 2 पैसे जास्त जातील. मग त्यांनी स्पॉन्सर केलं, त्या ट्रिपला आल्या. पण त्या पुरुषांची मिनिमम अपेक्षा असे की माझ्याशी त्यांनी 4 शब्द बोलावेत, माझ्या शेजारी बसावं, पण असं अजिबात होत नाही. ती कुठल्या तरी दुसऱ्याच माणसाबरोबर, दुसऱ्याच मैत्रिणी बरोबर, आणि तिथे गेल्यानंतर ती बऱ्यापैकी खर्च पण करते. आणि मग त्यातनं असा अनुभव आला की तो विचार खजील होतो ना की पैसे मी खर्च केलेत आणि माझ्याशी 2 शब्द पण बोलत नाही. तर असे पण आम्ही अनुभव घेतले. म्हणून मग आम्ही ते स्पॉन्सरशिप हा प्रकार नंतर बंद करून, यायचं तर या, नाही तर येऊ नका. तर छोटे छोटे अनुभव आहेत. तर त्याच्यामधनं मी तुम्हाला सांगतो ना की बऱ्याच वेळेला म्हणजे सगळ्यात वेळेला ज्येष्ठ पुरुष जबाबदार आहेत किंवा स्त्रिया जबाबदार असं काही नाही. प्रत्येक सिच्युएशन प्रमाणे प्रत्येक लोक त्याच्या जबाबदार असतात. बरोबर. सर्व ज्येष्ठांना लिव्हिंग मध्ये राहताना पण काही प्रॉब्लेम्स येत असतील? भरपूर येतात. एखाद्या प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला एक चांगलं उदाहरण सांगतो की आमच्याकडे आम्ही पहिल्यांदा एक घाडगे फार्मला आम्ही ट्रिप काढली. म्हणजे मी हे चालू केल्यानंतर 1.5 वर्षामध्येच. आणि एक दिवस राहायची वगैरे, छान लोकांनी स्विमिंग केलं, गप्पा मारल्या वगैरे. तर त्यातनं आमच्याकडे एक जोडी जमली, यार्दी आणि कुलकर्णी म्हणून. ते गेली 8 वर्ष लिव्ह इन मध्ये राहत आहेत. म्हणजे कधी तुम्ही जमलं त्यांचं मुद्दाम तुम्ही मुलाखत घ्या. सगळ्या टीव्ही चॅनलला वगैरे त्यांच्या मुलाखती झाल्यात. परवा सोनी टीव्हीवर पण ते गाण्याचा कार्यक्रम असतो ना, त्याच्यात त्यांना ते गाण्या स्पॉन्सर करण्यासाठी वगैरे त्यांना आमंत्रित केलं होतं. तर खूप सगळ्या म्हणजे माझ्या जेवढ्या ठिकाणी मुलाखती झाल्या तेवढ्या त्यांच्या सगळीकडे झालेल्या आहेत. तर मी त्यांना एक आदर्श जोडी मानतो. तर कुलकर्णी ज्या मॅडम आहेत, तर त्यांचं ऍक्च्युली हे 3रं लग्न तुम्ही म्हणू शकता, म्हणजे 3रं जोडीदार. पहिलं त्यांचं रेग्युलर लग्न झालं होतं, तर मला वाटतं त्यांचा हसबंड गेला त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर त्यांनी 2रं केलं, तिथं पण असा काही प्रॉब्लेम झाला. त्यांना एक मुलगी आहे. आणि यार्दी जे त्यांना पण एक मुलगी आहे आणि ते इंजिनियर आहेत, त्यांचा बिझनेस आहे. तर त्यांची पण बायको गेल्यानंतर एक मुलगी होती त्यांना. तर ते इतके हे झाले, ते मुलगी कुठेतरी मला वाटतं मुंबईला वगैरे राहायची. तर ते इतके उदास झाले, ते दारूच्या आहारी जायला लागले, सगळे झालं. तर ते आमच्याकडे ह्या ट्रिप मध्ये आले. आणि ते कमी बोलणार आहे आणि जास्त बडबड करणार आहे थोडी. पण कुठनं त्या दोघांचं जमलं आणि त्यांनी सातत्याने आमच्याशी कॉन्टॅक्ट करून, मग आम्ही दोघांचे सातत्याने आम्ही त्यांच्याशी बोलून काउन्सिलिंग करून वगैरे हे केलं. पण त्या दोघांनी ठरवलं होतं की जोपर्यंत आपली मुलगी मुलं आपल्याला मान्यता देत नाहीत तोपर्यंत आपण एकत्र राहायचं नाही. पण मग असं लक्षात आलं की मुलं मान्यता देण्याची शक्यता खूपच कमी होती. का बरं? माझ्या आईला कोणीतरी नवरा मिळतो आणि माझ्या नवऱ्याला म्हणजे माझ्या वडिलांना कोणीतरी बायको मिळते, कन्सेप्ट ऍक्सेप्टच होत नाही आपल्याकडे.
त्याच्यामुळे विरोध खूप होते. बापरे. लकीली आम्ही त्यांना म्हणलं तुम्ही एकत्र राहायला सुरुवात करा, बघू काय काय होईल ते. हळूहळू तो विरोध कमी व्हायला लागला आणि तो इतका झाला की करोनाच्या काळात दोघांनाही करोना झाला होता, तर दोन्ही मुलांनी त्यांना मदत केली. अच्छा. आणि आता खूप सुंदर राहतात ते. 8 वर्ष झाले लिव्हिंग मध्ये राहतात. वा. कुलकर्णी अर्धी जोडी, ती एक आमच्याकडला अगदी चांगला आदर्श नमुना आहे आमच्या. अच्छा. बाकी सगळे आम्ही 90% जी लोक सांगतो ना, त्यांनी पुढे सगळ्यांनी जवळजवळ लग्नच केली. कारण आपल्याकडे शेवटी सांगतात की बाबा लग्न करा, आम्ही मुलं पण सांगतात, आम्ही लोकांना काय सांगायचं की माझी आई कोणीतरी ठेवली आहे असं पण तर होतंय आपल्याकडे. तर त्याशिवाय तुम्ही लग्न करा म्हणजे आम्ही सांगू शकतो हो माझ्या आईने किंवा माझ्या वडिलांनी लग्न केलं. बरोबर. मग ते एक लोकांमध्ये ते मग हळूहळू ते हॅबिच्युअल होऊन जातात. अच्छा. हा प्रश्न आहे. सर, आपल्या हॅपी सिनियर संस्थेमध्ये जेव्हा लोक येतात तेव्हा त्यांची मानसिक आणि भावनिक अवस्था एकाकीपणामुळे कशी झालेली असते? म्हणजे तुम्ही काही काउन्सिलिंग वगैरे पण करता का? आमच्याकडे बेसिक काउन्सिलिंगनीच आमची सुरुवात असते. लोक आमच्याकडे येतात ते कोणाचा तरी रेफरन्स घेऊन येतात पहिली गोष्ट, किंवा आम्ही जे रेग्युलर मिटिंग्स घेतो तर त्या मिटिंग ऑनलाईन मिटिंग मध्ये कुठेतरी ते ऐकलेलं असतं किंवा येताना त्यांची अवस्था थोडीशी बुजरेपणाचीच असते. मी काय विचारू का विचारू नको का अशा अवस्थेत ते येतात. तर आमच्याकडे जी हेमा आहे ती सुरुवातीला त्यांना छानपैकी बसून काय तुमचं आहे वगैरे व्यवस्थित त्यांना समजून देते आणि मग त्यांना कन्सेप्ट सांगते की पहिली गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही कुठली चोरी किंवा खोटं काही करत नाही आणि तुम्हाला जर पुढचं आयुष्य तुम्हाला आनंदात काढायचं असेल तर तुम्हाला या गोष्टीची गरज आहे. पण सर, दुसरं लग्न करणं किंवा अशा पद्धतीने रिलेशन सुरू करणं ही मग चोरी का वाटते ज्येष्ठांना? याचं कारण आपला समाज आहे. आपल्याकडे आपल्या हिंदू धर्मामध्ये एस्पेशली तुम्ही बघितलं तर अशा प्रकारच्या ह्याला मान्यताच नाहीये. बरोबर. आपल्याकडे वानप्रस्थाश्रम किंवा हळूहळू 61-60 झालात की तुम्ही हळूहळू संसारातनं मुक्त व्हायला पाहिजे, तुमची जबाबदारी तुम्ही कुठल्या सुनेकडे द्यायला पाहिजे वगैरे हे सगळे प्रकार आहेत, पण त्याला काही होत नाहीत. परंतु बेसिकली आपल्याकडे प्रश्न कसा आहे, एस्पेशली शहरातनं जास्त आहे की शहरातनं एक तर सोसायट्यांमधनं राहणारी जी लोक आहेत, फ्लॅट्स मधनं राहणारी, हे बंदिस्त आहेत. असे खूप पूर्वी कसं होतं की आपल्याकडे चाळ सिस्टीम असेल किंवा वाडा सिस्टीम असेल, शेजार पाजार वगैरे आपलं खूप एकमेकाशी जाणं येणं सगळं होतं. आताच्या ह्या सिस्टीममुळे कोणाकडे जाणं येणं नसतं आणि मग एकटेपणा जो आहे ना तो घालवायला काही साधनच. शेजारची एखादी बाई बाबा त्याला काहीतरी खायला आणून दिलं, हे आणून दिलं तरी लोकांच्या नजरा वेगळ्या पद्धतीने होऊ शकतात. त्याच्यामुळे सहसा कोणी त्याच्या मार्गात पडत नाही आणि तो ऍक्च्युली तो एकटा राहतो. पुरुषाच्या बाबतीत खूप जास्त आहे. बाईच्या बाबतीत एक वेळ थोडं कमी होतं कारण बाई पटकन कुठेतरी ऍडजस्ट होते किंवा देवळात जाऊन बसेल. आपल्याकडे अजून एक तुम्हाला सांगतो, एक कन्सेप्ट आपल्याकडे अशी आहे की तुम्ही ज्येष्ठ झालात ना की आता तुम्ही अध्यात्मच करा. बाईला जे वानप्रस्थ चालू केलं त्याचं कारण मी लोकांना सांगतो की तुम्हाला पाहिजे तसं जगा. की ह्या काळात सगळ्यांनी जाऊन ते पोथ्यात वाचायला पाहिजे, ते देवळात ट्रिप जरी काढल्या ना तरी आज कुठल्या देवळात गेलं कुठल्या देवळात गेलं कुठल्या अशाच ट्रिप असतात. तर आम्ही ते सगळं अवॉइड करतो. आता परवा आम्ही एक ट्रिप काढली ना, आम्ही महाबळेश्वरला पण लोकांना नेलं नाही, तुम्ही खूप वेळा महाबळेश्वरला जाता. मग आम्ही डायरेक्ट त्यांना प्रतापगडला नेलं. तिथे एक छोटासा एक गाव तयार केलंय, 12 बलुतेचं गाव. तर तिथे मस्त तुम्ही फोटोग्राफी करू शकता, एन्जॉय करू शकता खूप वेगळ्या पद्धतीची. आणि ती लोक इतकी, आम्ही जेव्हा सुरुवात केली ट्रिपला तेव्हा आपल्याकडे पूर्वी आमच्याकडे शाळेत असताना एकाच शाळेत मुलं मुली असायची, पण एका बाजूला मुली बसायच्या एका बाजूला मुलं बसायची आणि एकमेकात बोललं तरी लोकांना त्यावेळेला असं वाटायचं कसं बोलतात. आत्ताकडे माझ्याकडे जी पुरुष मंडळी येतात ना, आमची मीटिंग असली तरी असं होतं की बायका वेगळ्या बसतात, पुरुष आम्हाला सांगायला लागतं तुम्ही एकत्र बोला. पण ती शाळेपासून जी कन्सेप्ट आहे की मुलीशी बोलायचंच नाही, ही आता पण लोकांच्या मनात ही पूर्ण बसलेली आहे. म्हणजे आम्हाला ते वेगळी करायला लागते आणि ह्या ट्रिपच्या माध्यमातून मग हळूहळू ती लोक एकत्र येतात, गप्पा मारायला लागतात, त्यात कोणाचे तरी सूर जुळतात, मग ते अजून एकत्र येतात, मग ते आम्हाला येऊन सांगतात की बुवा असं असं आहे. मग आम्ही त्याच्यातनं जी माहिती काढून त्यांना मुद्दाम आम्ही एकत्र आणतो. ते प्रक्रिया करायला लागते. म्हणजे हे तुम्ही काउन्सिलिंग आणि या वेगवेगळ्या ट्रिप्स किंवा इव्हेंट्स असे सगळे अरेंज करत करा, त्याशिवाय तुम्ही एकत्र येणार कसे हो? नुसतं हे नाव नोंदवण्यासारखं नाही की वधूवरच्या संस्था आहेत, नाव नोंदवलं मग हे तुम्हाला दाखवा, अशाने काय होणार नाही. तर तुम्हाला तसं देताच येणार नाही. कारण आज माझ्याकडे जर तुम्ही बघितलं तर आमच्याकडे 250 रजिस्ट्रेशन आहेत टोटल. त्याच्यामध्ये बायकांचं रजिस्ट्रेशन आहे 40 आहे फक्त.
बरं. म्हणजे एवढ्या लोकांसाठी 40 बायकांमधून ऍडजस्ट करून देणं मुश्किलच आहे. त्यामुळे आम्ही सांगतो की तुम्ही वन टाइम आमच्याकडे रजिस्ट्रेशन करा, आम्ही प्रयत्न करू तुमच्यासाठी, पण ते इझी नाहीये. जसं जसं होईल तुम्ही एकत्र या, एकत्र ग्रुपमध्ये आमच्या बरोबर बसा, एकत्र फिरायला या, मग तिथे पैशाचा तुम्ही विचार करू नका. एक छोटेच पैसे आम्ही घेतो, जास्त नाही. भारतातल्या मुलांचा जास्त विरोध होतो, जास्त विरोध होतो बाहेरच्या देशात, कारण त्यांना इथं राहायचं असतं आणि साधारण फॅमिलीज सगळ्यांच्या इथे असतात. त्यातल्या त्यात मी तुम्हाला सरळ स्पष्ट सांगतो की ब्राह्मणांमध्ये हा विरोध खूप कमी आहे. बरं. कारण त्याच्यामध्ये आता एक असं राहिलेलं आहे, एक तर पहिली गोष्ट आहे की ते खूप अलोप झालेले आहेत की मी, माझा एक मुलगा, माझे हे, आणखीन म्हणजे त्यातल्या त्यात कोकणस्थ आमचे आत्मकेंद्रित झाले. कोकणस्थानमध्ये जर म्हणलं ना तर आता चुलत भाऊ म्हणजे हा कोणीतरी आहेत चुलत. देशस्थानमध्ये बघितलं ते हो, तो चुलत ह्याच्या काकाचा, मामाचा, आत्याचा, अजून ती रिलेशन आहेत. कोकणस्थानमध्ये ती कमी आहेत. बरोबर. त्यामुळे ब्राह्मणांमध्ये हा विरोध फारसा होत नाही, कारण प्रत्येक जण इंडिपेंडंट असताना ठीक आहे तुम्हाला काय पाहिजे ते करा. बाकीच्या जातींमध्ये, बाकी जातींमध्ये सगळ्यात मराठा जातीमध्ये हे जास्त आहे, कारण त्यांच्याकडे त्यातल्या त्यात तो 96 कुळी जे आहेत, म्हणजे गावाकडे शेती आहे वगैरे, ह्या लोकांमध्ये खूप तीव्र विरोध आहे. म्हणजे आपल्या त्यातल्या त्यात पुरुषाचा नाही, कारण पुरुषांनी बाई ठेवणं त्यांच्याकडे एक मोठेपणाचं लक्षण आहे. परंतु स्त्रीने एखाद्या पुरुषाबरोबर हे ठेवणं म्हणजे मग त्यांच्या पूर्ण घराचा अपमान आणि हे सगळं चालू होतं. म्हणजे काही वेळेला मला लोकांना असं आहे ना, माझ्या घरातल्या बाईने काय केलं आणि तिला कापूनच काढीन तलवारीने मी. तर इतका तीव्र विरोध एवढ्या लेवलला होतो. म्हणजे हे मी फॅक्ट्स, मी पुणा मुंबईत होत नाही, पण पुणा मुंबईच्या बाहेर त्यांचे नातेवाईक असल्यामुळे त्यांना ते म्हणजे ते ऍक्सेप्ट करावं की असलं काही करू नका वगैरे. त्यामुळे तो एक प्रश्न खूप आहे. लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये आर्थिक अडचणी किंवा सुरक्षितता, म्हणजे एस्पेशली महिलांच्या बाबतीत, हे तुम्ही कसं काय बघता? आता आम्ही तर काय करतो माहितीये का, मी तुम्हाला आमच्याकडची एक पद्धत सांगतो की आमच्याकडे 2 प्रकारच्या मी तुम्हाला सांगितलं बायका असतात. एक आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेली, मी जी घरामध्ये गृहिणी म्हणून राहिलेली आहे. आता त्या गृहिणीने जर ठरवलं एखाद्या माणसाबरोबर आपण लिव्ह इन मध्ये राहायचं आणि उद्या त्या माणसाला वाटलं की नाही आता 3-4 वर्ष काढली, आपण दुसरी कोणीतरी बघूया, कशाला पाहिजे, त्यांनी काहीतरी मिशीफ करून तिला हाकलण्याचा प्रयत्न केला आणि ती खरंच हाकलली गेली, तर तिची अवस्था काय राहणार आहे? ना घर का ना घाट का. कारण तिने हे केलं म्हणून तिच्या मागच्या घरातले तिला कोणी विचारणार नाहीत आणि पुढे काय करायचं, तिच्याकडे काही पैसा नाही, काही नाही. म्हणून आम्ही त्याच्यासाठी एक पद्धत आम्ही अशी केली की जर गृहिणी असेल तर त्या माणसाने 5 लाख रुपये तरी त्याने एफडी करावी. त्या एफडी वरती पहिलं त्याचं नाव असेल, दुसरं हिचं नाव असेल आणि ते अग्रीमेंट मध्ये असेल, आम्ही अग्रीमेंट करून घेतो पार्टनरशिप सारखं, त्याच्यामध्ये असा उल्लेख असेल की त्या पुरुषाने जर काही मिशीफ केली आणि तिला हाकलण्याचा प्रयत्न केला तर हे पैसे तिला मिळाले पाहिजेत. आम्ही आर्बिट्रेटर म्हणून काम करतो, मध्यस्थ म्हणून आम्ही भूमिका करतो, ते तिला मिळावेत. म्हणून त्याच्यात ती काही ना काहीतरी तिचं आयुष्य चालू करू शकेल. बरोबर. पण बाईने जर काही मिशीफ केली तर तिने वेगळं झालं तर ह्या पुरुषाचे पैसे त्याला इंटॅक्ट परत मिळतील. तर कुठेतरी सेफ्टीचा पार्ट आम्ही त्याला कायदेशीर, तुम्ही म्हणाल तर त्याला काही मतलब नाहीये, फक्त हे लोकांच्या अंडरस्टँडिंग मध्ये आम्ही त्यांना करून देतो. कुठेतरी एक सेफ्टी पार्ट असला पाहिजे, म्हणजे याला कुठेतरी कायदेशीर चौकटीत बांधण्याची आवश्यकता आहे, पण ती येते. बरोबर. आता तुम्ही जर लिव्ह इन मध्ये राहत असाल तर त्या बाईला सुद्धा काही दिवसांनी बायकोसारखेच अधिकार मिळणार आहेत. हे कायदा येतोय, कायदा बनवण्याची प्रक्रिया चालू आहे, पण ती कधी होईल सांगता येत नाही. पण आहे प्रक्रियामध्ये, ती पण आहे, म्हणजे ती प्रोसेस चालू आहे, नाही असं नाही त्याच्यामध्ये. पण सध्या बघायला गेलं तर सध्या नाही, म्हणून तर ह्या बायका जास्त घाबरतात की एक तर तुमचं घर तुटलेलं असतं, तुम्ही दुसऱ्या माणसाबरोबर जर लग्न केलं की लिव्ह इन मध्ये राहिलं, लिव्ह इन मध्ये राहण्याचं जास्तच असतं. लग्न केलं तर एक वेळ ठीक आहे, लग्न केलं तर काय लग्न का करतात की आता एखाद्याला पेन्शन आहे तर तो गेल्यानंतर अर्ध पेन्शन त्या बाईला मिळतं, लग्न केलं असेल. पण लिव्ह इन मध्ये असेल तर नाही मिळत, तिला काहीच मिळत नाही. तर त्याच्यासाठी करतात. पण काही वेळेला अजून एक ट्रिकी भाग आहे त्याच्यामध्ये, काही नवरा बायको दोघं नोकरी करणारी आहेत आणि सपोज एखाद्याची बायको गेली आणि त्यांनी लग्न केलं तर बायकोचं अर्ध पेन्शन बंद होतं. कारण आपल्याकडे एवढ्या फालतू प्रोसेस आहे की बायकोचं अर्ध पेन्शन, ह्याचं पेन्शन असून सुद्धा अर्ध पेन्शन तिला मिळतं, म्हणजे ह्याला 1.5 पेन्शन मिळतं. उलट 22 वर्ष असंच आहे की नवरा गेल्यानंतर नवऱ्याचं अर्ध पेन्शन हिला मिळतं, हिने लग्न केलं तर पेन्शन. आता तोही कायदा येतोय की तिने दुसरं लग्न केलं, बाईच्या बाबतीत येतोय, तिने दुसरं लग्न केलं तर त्याचं पेन्शन तिचं चालू राहील असं काहीतरी येतंय, अजून आलेलं नाहीये, पुरुषाच्या बाबतीत नाहीये. म्हणजे ही लोक काय करतात की ह्यांना 1.5 पेन्शन एन्जॉय करायचं असतं म्हणून त्यांना लिव्ह इन मध्ये राहायचं असतं. म्हणजे असेही फाटे फोडणारे खूप जण आहेत की टेक्निकली खूप आम्हाला म्हणजे काउन्सिलिंग करताना मला खूप ते भाग बघायला लागतात की बाई एक्झॅक्टली लिव्ह इन मध्ये राहायचं का म्हणते, किंवा तो बाबा एक्झॅक्टली लिव्ह इन मध्ये राहायचं काय, याची कारण काय काय आहेत हे सुद्धा बघायला लागतं.
म्हणजे इतके कंगोर आहेत ना त्याच्यामध्ये. तुम्हाला एक गंमत सांगतो की जेव्हा मी सुरू केलं हे, तर फारसं काय मलाही अक्कल नव्हती याच्यामध्ये आम्ही पडलो होतो. तर आम्ही दरवेळेला पेपरमध्ये निवेदन द्यायचो की स्काउट ग्राउंडचा हॉल आम्ही वर्षासाठी बुक केला होता की दर महिन्याच्या काहीतरी मला वाटतं शेवटच्या शनिवारी वगैरे आम्ही मिटिंग घ्यायचो आणि निवेदन द्यायचो की हा असं जे सिंगल सिनियर्स आहेत त्यांच्यासाठी आपण मिटिंग ठेवली. मग लोक यायची, सुरुवातीला 1-2-4 स्त्रिया होत्या, मग तेही वाढायला लागलं. तर असं लक्षात आलं की काही पुरुष मंडळी आहेत ना हे फक्त हंटिंगसाठी येतात. हंटिंग म्हणजे कसं की आता नवीन कोण बाई आली का, मग तिचं ओळख काढ, हॅलो हाय कर, मग तिचा मोबाईल नंबर घे. एवढा मोठा सांगतो काय त्या वयाला काही याचं बॅरियर नाही. लिटरली मी त्याला हंटिंगच म्हणतो. हंटिंग करतात. हो, तुम्हाला सांगतो मी एक व्याख्या केली, ज्येष्ठांची व्याख्या केली. 50ला माणूस ज्येष्ठ व्हायला सुरुवात होते, बरोबर. ते 50 ते 60ला मी बाल ज्येष्ठ म्हणतो. म्हणजे ह्या काळात लोकांना आजी आजोबा म्हणून घ्यायची लाज वाटते. आजी आजोबा झालेले असतात, प्रोसेस मध्ये असतात, लाज वाटते. म्हणून मग ते म्हणतात काका म्हणा, आत्या म्हणा, मावशी म्हणा, पण आजी नका म्हणून. हे प्रोसेस मध्ये आलेली गोष्ट. 60 ते 70ला मी तरुण ज्येष्ठ म्हणतो. तुम्ही जर बघितलं ना की बागेमध्ये कोपऱ्यात काही ज्येष्ठ बसलेले असतात, हे काय छान दिसते, हा कशी सुंदर आहे, हे कॉमेंट चालू होतात. बायका पण करत असतात, पण बायकांचं दिसून येत नाही, पुरुषांचं दिसून येतं. तर त्याला मी तरुण ज्येष्ठ म्हणतो. आणि 70 नंतर माणूस खऱ्या अर्थाने ज्येष्ठ होतो. मग कोणा डोळ्याने दिसत नाही, कानाने ऐकू येत नाही, गुडघे दुखता येते, त्या वेळेला खऱ्या अर्थाने त्यांना जोडीदाराची आवश्यकता आहे. ज्येष्ठांना जोडीदार कधी लागतो? 70 नंतर खऱ्या अर्थाने लागतो. म्हणून आम्ही काय सांगतो, 50 ते 70 मध्ये तुम्ही सिंगल झालेला असाल, कशामुळे, डिव्होर्समुळे असेल किंवा बायको किंवा नवरा गेल्यामुळे असेल, तर तुम्ही जरूर जोडीदार शोधा. म्हणजे काही दिवस तुम्ही एन्जॉय करा आणि शेवट तुम्ही एकमेकाला साथ द्याल. ही परिस्थिती आहे की 70 नंतर माणसाला खरोखर स्वतः, कारण तुम्ही विचार करा की 70चा माणूस जो आहे त्याची मुलं पण मोठी झालेली आहेत, मुलांना मुलांचे काम आहेत, सून येऊन काही तिचे पाय चेपणार नाही, मुलीने ठरवलं तरी मुलगी तिच्या संसारात रमलेली आहे. हा खऱ्या अर्थाने माणूस एकटा आहे. मग त्याला कोण जोडीदार मिळेल, तर त्याचा जो ऍक्च्युअली जोडीदार आहे तोच काही ना काहीतरी सेवा करू शकेल. उद्या हॉस्पिटलला ऍडमिट करायचं म्हटलं तर मुलगा काहीतरी फार तर ऍडमिट करेल, लक्ष किती देईल, पण ती जोडीदार दिवसभर त्याच्यावर बसेल, काहीतरी हे करेल. कारण 22 वर्ष झालं तरी तसंच आहे. पण ह्या वेळेला तुम्हाला जोडीदाराची आवश्यकता आहे. आणि म्हणून आम्ही सांगतो की हे गैर काही नाही. जेव्हा तुम्ही उतार वयात शेवटच्या काळात येता ना, आणि आता आपलं वय 80 पर्यंत आरामात चाललेलं, ही 10 वर्ष जी आहेत ना, ह्या वेळेला तुम्हाला जोडीदार खरोखर पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुम्ही आतापासून करायला गैर काही नाही. हे कमी उदाहरण देतो सर. पण अशा ज्येष्ठांचं जुळल्यानंतर नवीन नातं असे परत काही प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले आहेत का की त्यांना वेगळं व्हायची गरज पडलेली आहे ना दुसऱ्यांदा? एकच उदाहरण आहे माझ्याकडे, आमच्या 90 जोड्यांपैकी एकच उदाहरण आहे. ते उदाहरण असं आहे की एक बाई होती, इंडस्ट्रियलिस्ट होती, चांगलं वेल सेटल होती, पण नवरा गेला, मग ती इंडस्ट्री पण हे झाली आणि थोडस ह्या लेवल पासून थोडे ह्या लेवल पर्यंत आली होती. तर ती आमच्याकडे नाव नोंदवायला वगैरे आली. त्याच्याबरोबर अजून एक माणूस होता, आर्थिकदृष्ट्या म्हणजे सरकारी नोकरीत मोठ्या पोस्टला काम वगैरे केलेलं असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या चांगला होता, पण त्याला वाङ्मयाची आवड होती. मी काहीतरी लिहावं, वाचावं वगैरे, हे त्याचं त्यांनी ठरवलं, त्याला आवड होती. आणि ह्या बाईला मस्त सजून दजून फिरण्याची आवड होती. तिला वाङ्मय वगैरे की असल्या ह्याच्यामध्ये काही गोडी नव्हती की आज कुठेतरी पार्टी आहे, पार्टीला जावं, कुठेतरी फिरायला जावं वगैरे. तर ह्या ह्याच्यामधनं दोघांचं कायम प्रॉब्लेम यायला सुरुवात झाली. आणि ते इतके वाढले त्यांचे, ह्याला काही कुठे बाहेर जाऊन त्याचं काय मन रमायचं नाही. म्हणजे एखादा पेक पण ते घेतला तर त्याला घराचाच पेक घेतला आवडायचं, बाहेर आवडायचं नाही. आणि ह्या बाईला म्हणजे सगळं स्वच्छ, कारण ती इंडस्ट्रियलिस्ट होती, पहिलं हे होतं सगळं. आणि दोघांमध्ये खूप प्रॉब्लेम यायला सुरुवात झाली. आणि त्यात सुद्धा ते राहत होते गुजरातच्या बॉर्डरमध्ये. तर मग शेवटी पुन्हा 2 जण माझ्याकडे आले आणि त्याने अगदी सांगितलं की आमचं नाही जमत आहे वगैरे, की उगाच आम्ही एकमेकाला ओढून ताणून राहण्यापेक्षा काय करता येईल. तर म्हटलं तुम्ही एक कॅन्सलेशन डीड आपण तयार करू, बेस्ट वे एकमेकांच्या एकात तुम्ही हे करा आणि वेगळे राहत सगळ्यात चांगलं. त्यांनी ते ऍक्सेप्ट केलं, दोघं वेगळे झाले. आणि हीच सगळ्यात महत्वाची कंडिशन आपल्या लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये आहे की तुम्ही इझिली वेगळे होऊ शकता, इझिली पार्ट ऑफ होता येतं. लग्न केल्यानंतर तुम्ही असे अडकलेले असता की तुम्हाला वेगळं होण्याची शक्यताच नाही, राहिलं तरी एकमेकाला त्रास देण्याची शक्यता वाढत जाते. सर, आपल्या केसेसमध्ये कौटुंबिक हिंसाचार किंवा डोमेस्टिक व्हायलन्सच्या असं काही केसेस
आहेत का म्हणजे आले? माझ्याकडे एकच केस खूप चांगल्या पद्धतीने, मी तुम्हाला म्हटलं ना हंटिंगची गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली, हो, हो. तर हंटिंग हा प्रकार कुठपर्यंत माणसाला नेऊ शकतो हा अनुभव मी घेतला. सांगा ना. एक आजीबाई होत्या, म्हणजे आजी म्हणजे साधारण एक 55 वगैरे बाई असेल तर आपण आता आजी म्हणायचा, आणि एक 60चा माणूस असेल नुकताच रिटायर वगैरे झालेला. तर हंटिंगच्या माध्यमातून त्यांनी ह्या बाईंची आपली ओळख वाढवली. मग दोघांचे एकमेकाला मोबाईल एक्सचेंज केले वगैरे झालं. मग हळूहळू हाय, हॅलो, गुड नाईट, गुड इव्हिनिंग, मग थोडं अजून थोडा मेसेजचा जरा प्रकार वाढला वगैरे, असं ते थोडस अश्लील मेसेज पर्यंत पण जाण्याचं एक गोष्ट घडली त्यांची. आणि एकदा असंच ती आपल्या आजी आपल्या नाती बरोबर बसली होती आणि काहीतरी मोबाईलवर काहीतरी वाजलं असेल म्हणून ते नातीने मोबाईल उघडून बघितला, म्हणतो आजी तुला काय मेसेज आलाय बघ. आणि तो बघितल्यानंतर तिचा मुलगा पण तिकडनं चालला, त्यांनी बघितलं, त्याला राग आला, तो म्हणलं हे काय चाललंय, ते कोण आहे ते. आता ती घाबरली, ती म्हणली नाही कोणते तुला त्रास देतोय का, डायरेक्ट पोलीस कंप्लेंट, डायरेक्ट पोलीसला म्हणजे याच्यावरती ती कंप्लेंट केली. मग बोलवलं साहेबांना, पोलिसांनी तिकडे, हे आला, त्यालाही त्याच्या नातवंडांना उचलून आणला त्याच्यामध्ये, आणि बराच मोठा प्रकरण झाला. लकीली तिथला एक इन्स्पेक्टर होता, तो मला कुठेतरी ओळखत होता. मग त्यांनी मला फोन केला, ते म्हणलं बघा तुम्ही काय लफडं केलं या निस्ताराला तुम्ही म्हणून. गेलो मी, काय करणार. मग सगळं दोघांचं ऐकून घेतलं. मग मी शांतपणे त्या मुलाला सांगितलं की हे तू वाढवलंस प्रकरण तर तुझी पण इज्जत जाणार आहे, यांची तर गेलीच याची ऑलरेडी, पण तुझी पण इज्जत जाणार आहे, तर कुठेतरी थांबूया आपण. त्या दोघांना पोलीस त्यांना वॉर्निंग देतील, हे करतील, याच्यापुढे थांबणार नाही, आणि आम्ही आमच्यामध्ये सुधारणा करू की ह्या पद्धतीने आम्ही लोकांना कुठेतरी तेव्हा आम्ही 500 रुपयाची मेंबरशिप चालू केली. लोक 500 रुपये भरायला सुद्धा किती रडतात हे अनुभव मी तेव्हा पण घेतला तिथे, आणि तेव्हा मेंबरशिप चालू केली. पण त्यातनं हा जो अनुभव आला, मग आम्ही त्यांना समजूत घालून कसं तरी एक कुल्ली काम करण्याचं काम मी करतो, त्यामुळे ते होऊ शकतं. ते झाल्यानंतर मग तो इन्स्पेक्टर मला म्हणला की सर आता काय करायचं आपण. म्हणलं तुला काय करायचं ते कर. बरोबर 25,000 रुपये तरी काढले त्या म्हातारकडनं. म्हणजे ही आपल्याकडची यंत्रणा. या सगळ्या प्रवासात तुम्हाला आलेल्या अनुभवांवर आणि बघितलेल्या प्रसंगांनंतर तुम्ही काही पुस्तकं लिहिता, तर त्याबद्दल जरा आम्हाला सांगा. त्यात इशारा आणि बलात्कार म्हणून आहे, म्हणजे क्रिएटिव्ह बलात्कार. राजकारणी लोक कसं कुठल्या गोष्टीचा काय स्वतःच्या फायद्यासाठी वापर करतील, म्हणजे स्वतःच्या पुतळीवरच बलात्कार झालाय असं दाखवून वगैरे तो एक खूप वेगळा प्रकार आहे. तर इशारामध्ये म्हणजे शिकलेली मुलं नोकऱ्या मिळत नसल्यामुळे कुठली तरी नोकरी करून काय परिणाम होतो, बॉम्बस्फोटांमध्ये सुद्धा त्याला भाग घ्यायला लागतो आणि त्याची अवस्था काय होते ते एक आहे. अघोरी म्हणून लिहिलंय की आत्ताची जी पिढी आहे मुलं ही इतकी हुशार आहेत की कुठंतरी काहीतरी वाचलेलं असतं. अशी ती स्टोरी आहे की बा कुठेतरी वाचतो की पांडव काळामध्ये मेलेला माणूस जिवंत करता येतो, तर त्या ह्याच्यावर तो काम करून तो जिवंत करण्याची प्रोसेस तो करतो वगैरे, असं एक स्टोरी आहे. असं मी आता लिहिलंय. आणि आता माझी लिव्ह इन वरती अजून एक कथा येते, म्हणजे 60 वर्षाचा माणूस आणि 30 वर्षाची मुलगी लिव्ह इन मध्ये कसे एकत्र येतात, तर ते आता माझं पुढल्या महिन्यात आम्ही ते प्रकाशित करतोय. सर, जनरली वय वाढल्यानंतर लोकांचा इगो पण वाढतो, बरोबर आहे. म्हणजे मी म्हणतो तेच बरोबर, किंवा मला म्हणजे माझं म्हणणं तसंच आहे. सो असे तुम्हाला काय अनुभव आलेत का, म्हणजे शहरी भागातलं लोक आणि ग्रामीण भागातली लोक तुम्हाला अप्रोच होताना असे काही अहममान्य काही अनुभव तुम्हाला आलेत का अशा लोकांचे? त्याच्याविषयी तुम्हाला एक अनुभव असं सांगतो की म्हणजे जी लोक आता उदाहरण वकील, आता वकील लोकांना तर स्वतःबद्दलचा आत्मविश्वास इतका जबरदस्त असतो ना की मी म्हणजे काय सगळं कळून पेलेलं आहे, बरोबर. आणि मग त्याच्यात सगळं त्यांना सगळे कायदे वगैरे सगळं कळून पेलेलं असतं. तर असंच एक वकील माझ्याकडे आले आणि ते म्हणले की मी सिंगल आहे, आता गावाचं नाव नाही सांगत, तर एका चांगल्या सिटीमध्ये मी वकिली करत होतो, माझा मोठा बंगला आहे आणि अजूनही मी नोटरी वगैरे सगळं करतो, त्यामुळे फायनान्शियली मला काही प्रॉब्लेम नाहीये. माझी मुलगी पण वकील आहे, माझ्या बंगल्याचा अर्धा भाग मी तिला दिलाय, ती पण तिथेच वकिली करते. माझा मुलगा आयटी मध्ये तो मुंबईला असतो, आणि मी सांगेन तशी माझी मुलं वागतील, कोणी माझ्या शब्दाबाहेर जाऊ शकत नाही, सगळ्यांना मी मोठं केलंय वगैरे सगळं. मी म्हटलं सगळं मान्य आहे. म्हणजे मगाशी मी तुम्हाला जसं म्हटलं की पंतप्रधानाचा मुलगा जरी असला तरी तो मुलगा आहे, तो मुलगा बाप म्हणूनच त्याच्याकडे बघणार, पंतप्रधान म्हणून बघणार नाही. तसं तुम्ही जरी वकील असलात तरी तो तुम्हाला वडील म्हणून बघणार नाही. वडिलकीच्या अधिकाराने तुमच्याशी भांडणार पण आहे, गोडीत पण येणार, हे सगळं तुम्ही मान्य कराल. नाही शक्यच नाही, माझी मुलं म्हणजे माझ्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही, माझा एवढा वचक आहे वगैरे वगैरे. म्हणजे ठीक आहे, माझं काही हरकत नाहीये. तर मग ते झालं. लकीली त्यांच्यासाठी एक जोडीदारी मिळाली, आणि त्या गावाकडनं आले, दोघं जण फिरले, सगळं झालं वगैरे.
तर त्या बाईने सांगितलं की तुम्ही एवढं सगळं सांगताय, मला एकदा तुमचं घर तरी दाखवा ना, ते आपण बघूया. हो हो, काय प्रॉब्लेम नाही. वकिलाला असं. हा, वकिलाला. त्याशिवाय मी कसं ठरवणार ना काही करणार, काय प्रॉब्लेम नाही म्हणे, हरकत नाही, आपण करूया, मी बुकिंग करतो, फर्स्ट क्लासने आपण जाऊ वगैरे वगैरे सगळं झालं. आणि बुकिंग केलं आणि तो गाडीत बसताना त्यांनी फोन केला मुलीला की मी असं असं आहे, मी एका बाई बरोबर मी आता कदाचित लिव्ह इन मध्ये राहील, तर लग्न करीन, त्यांना मी आपलं घर दाखवलं येतोय, तो घर सगळं साफ करून ठेव आणि हे कर, चहाची वगैरे व्यवस्था कर, आम्ही रात्री पहाटेपर्यंत किंवा सकाळी पोहोचू आम्ही तिथे. ते कळल्याबरोबर मुलीचं टाळकं एवढं फिरवलं, त्या मुलीने डायरेक्ट भावाला फोन केला की असा बाबा असं काहीतरी लफडा करून येतोय वगैरे. तर तो म्हणला अजिबात त्याला घरात घेऊन येतो, पहिलं कुलूप बदल. बाप, कुलूप बदल. हा, आणि मी येतोच तोपर्यंत, तो पण त्याला घरात घेऊ नको. आणि तो काय मला वाटतं प्लेनने आला, हे आला, तो ते पोचायच्या घरी पोचला. आणि मुला म्हणजे बहिणीने आणि दोघांनी मिळून आल्यानंतर त्याच्यावरती एवढी टोप टाकली की ती बाई इतकी खजील झाली, ती पटकन पळाली स्टेशनला परत गेली. आणि मग ते झालं. तर त्याच्या मग तेव्हा माझ्याकडे आलं, मान असं झालं. तर मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की मूल आणि वडील हे रिलेशन वेगळं आहे. तुम्ही किती महान असाल तरी मुलांच्या दृष्टीने त्यांचे वडीलच आहात, आणि हे तुम्ही जर समजून नाही घेतलं आणि आपण स्वतः म्हणजे कोणाला समजलं तर हे प्रॉब्लेम येणारच आहेत. उलट एक तुम्ही त्या बाईचा केवढा मोठा अपमान केलात म्हटलं. तर हे जर आधी मुलांना समजून सांगितलं असतं, मुलगी वकील होती, हे होतं, तर काही प्रॉब्लेम नव्हता ना. तुम्ही जर व्यवस्थित बोलला असता तर हे प्रश्न आला नसता. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ना, अहम जिथे जास्त आहे आणि आपल्याला म्हणजे मी किती करतो तो आणि मी सगळं केलं, काहीच नव्हतं, मुलांना एवढं शिकवलं, एवढं मोठं केलं. मुलं काय म्हणतात माहितीये का, आत्ताची मुलं म्हणतात की तुमच्या मजेसाठी आम्हाला काढलं, मी सांगितलं तर का आम्हाला जन्मते म्हणून, इथपर्यंत सुद्धा मुलं बोलतात. तर त्यामुळे तुम्ही एकमेकाला समजून घेऊनच जर पुढे गेलात तर ते खूप चांगल्या पद्धतीने जाऊ शकतं. मुलांमध्ये पण ऍक्सेप्टन्स आहे, मुलांना मी कधीच वाईट म्हणत नाही. तुम्ही मुलांना जर नीट समजून सांगितलं ना तर मुलांचा विरोध नसतो, त्यांनाही कळतं. आणि त्यांनाही हे कळतं की आपण आपल्या आई वडिलांसाठी आता एवढं करू शकत नाही, त्यांनी आपल्याकडे खूप केलेलं आहे. पण तुम्ही उलट्या पद्धतीने गेलात ना तर तेही तेवढ्या उलट्या पद्धतीने जातात. तर पहिल्यांदा सामंजस्य पाहिजे, एकमेकांमध्ये अंडरस्टँडिंग पाहिजे आणि कम्युनिकेट. मी जर लोकांना सांगतो ना की तुम्ही ठरवलं ना की आपल्याला कडे जोडीदार पाहिजे वगैरे, तर तुम्ही घरात गप्पा मारता, तुम्ही सोबत एकत्र राहताय, गप्पा मारताना किंवा मुलं आलेत गावात, गप्पा मारताना तुम्ही सहज म्हणा ना, अरे मला एकटेपणा जाणवतोय, मी करू का रे असा काहीतरी विचार. कुठेतरी मुलाला रजिस्टर होतं की आपल्या बाबाच्या डोक्यात काहीतरी चाललंय किंवा आईच्या डोक्यात चाललंय. मग तेच प्रश्न विचारला लागतात, मग तुम्हाला असं का वाटलं, काय झालं, हे होतं. कम्युनिकेशनला सुरुवात होते. पण तुम्ही काही न करता एकदम जर बॉम्ब टाकलात तर तो म्हणजे खूप जिव्हारी लागला. पण सर ओव्हरऑल आत्ताच्या पिढ्यांमध्ये म्हणजे आत्ताच्या सगळ्या समाजामध्ये कम्युनिकेशन हा प्रॉब्लेम आहेच खूप आहे. त्याचं हे मूळ याच्यामध्ये, त्या मुळामुळे एक मी बघितलं कम्युनिकेशन मध्ये प्रॉब्लेम आहे, मान्य आहे. पण तो सुद्धा तुम्ही विचार केलात ना तर शहर आणखीन गावं याच्यामध्ये खूप फरक आहे. शहरांमध्ये ऍक्सेप्टन्स बऱ्यापैकी आहे, मुलांना कळतं. तुम्ही गावाकडच्या बाजूला गेल तर अजिबात ऍक्सेप्टन्स नाही. म्हातारा काय पडेल की, त्याला काय खायला प्यायला कमी आहे का, कोपऱ्यात बसेल की, इथपर्यंत ते आहे. किंवा बाई असेल ना तर तिचे बिचाराचे हाल सगळ्यात वाईट, ती स्वयंपाकघरात राबराब राबतच असते. बाकी अजूनही आपल्याकडे गावं आणखीन मोठ्या सिटी, आता तालुका प्लेस म्हणलं तरी खेड्यांसारखेच आहेत, किंवा अगदी जिल्हा तुम्ही बघितला तरी अजून कल्चरली अजून त्याच लेवलला आहे. सर मग अशी लोक जेव्हा आपल्या संस्थेमध्ये येतात तेव्हा काही इनिबिशन असतात का, म्हणजे तुम्ही कसं बोलू, काय बोलू, कशा पद्धतीने अप्रोच होतो तुम्हाला, म्हणजे ते कशा पद्धतीने अप्रोच होतात, एखादं गमतीदार काय तुम्हाला उदाहरण आठवत आहे का? नाही, गमतीदार म्हणण्यापेक्षा कसं होतं की म्हणजे वैचारिक लेवलच खूप वेगळे असते. म्हणजे काही आता गावाकडची मंडळी जर आमच्याकडे आली तर ती बोलतात कशी, 40 एकर शेती आहे, हे असं आहे तसं आहे, एखादी बाई ठेवायची मला, तर तुम्ही बाई देता असं ऐकलंय, अशी बाई द्या वगैरे वगैरे. मग त्यांना समजून घेणं कधी कधी खूप अवघड असतं. पण त्यांचं ते कल्चरच आहे, त्यांना वाईट नंतर त्यांना व्यवस्थित सांगितलं ना तर ऍक्सेप्ट होतं. असं पण नाहीये किंवा अगदीच, पण त्यांना ते कल्चरच तसं आहे ना त्यांचं. आणि अजून गावाकडच्या लोकांना एखादी बाई ठेवणं म्हणजे सहज शक्य आहे, काय प्रॉब्लेम नाही. आणि ज्यांच्याकडे 40-50 एकर शेती आहे, ऊस आहे, हळद आहे, आता आमच्याकडे वाई, सातारा वगैरे बघितलं सदन लोक आहेत. प्रत्येकाच्या तुम्ही 4 व्हीलर वगैरे बघा लागते. म्हणजे आमच्याकडे वाईला गंगापुरीत आलात तर पूर्ण प्रत्येकाच्या घराच्या बाहेर म्हणजे सदन आहेत, त्यांना काही प्रॉब्लेम नाही. जिथे मेन प्रॉब्लेम
तुम्हाला सांगतो की आता आर्थिकदृष्ट्या दोन भाग झालेत. एक आर्थिकदृष्ट्या सधन ज्येष्ठ आणि आर्थिकदृष्ट्या असक्षम ज्येष्ठ. आम्ही त्याच्यावरती आम्ही त्याचाही अभ्यास केला मी, आणि त्याच्यामध्ये वी हेल्प म्हणून आम्ही एक संस्था काढली, पण आम्हाला ते फारसं त्याला रिस्पॉन्स नाही मिळाला. वी हेल्प म्हणजे असं आहे की जी सधन लोक आहेत आणि जी सधन लोक नाहीत, तर ते जे नाहीत त्यांनी त्या लोकांना मदत करून थोडेफार पैसे मिळवा. साधी गोष्ट सांगतो की आता एखादा टेल्को मधला एखादा कामगार असेल किंवा एखादा क्लार्क असेल, तर तिथे काय पेन्शन नाहीये. त्यांनी काय पीएफ साठवलं असेल, हे साठवलं असेल, तर त्या पीएफ मधनं मुलीचं लग्न केलं, तो पैसा संपला. पुढे त्याचा एखादा फ्लॅट असेल तर मुलगा किंवा सून खूप गोडीत येऊन सांगणार की आता काय आपण मोठा फ्लॅट घेऊ, मोठ्या फ्लॅट मध्ये राहू, कशाला. तर उरलेला पैसा त्यांनी फ्लॅटसाठी, आणि पहिला फ्लॅट विकलाय त्याच्या नावाचं काहीच राहिलं नाही, पुढे ते मुलाच्या नावावर गेलं. सुरुवातीला सगळं गुडी मध्ये 2 बेडरूमचा फ्लॅट घेतलाय, एका फ्लॅटमध्ये आई वडील राहतात, एका फ्लॅटमध्ये राहतात, अशी अवस्था चाललंय. कसं तरी हळूहळू ती मुलं मोठी झाली त्यांची की म्हातारी येतात हॉलमध्ये, कारण मुलांना आता अभ्यासाला जागा पाहिजे वगैरे. त्यातनं जर एखादा सिनियर म्हणजे एखादा पुरुष जगला आणि बाई गेली तर त्या पुरुषाचा हाल खूप वाईट आहे. म्हणजे माझ्याकडे असा अनुभव आहे, तुम्हाला सांगतो की सुनेनी सांगितलं की माझा नवरा घरात नसताना मला परपुरुष घरात नको. सासरा परपुरुष झाला. मग दोघंही काय करायचे, आणि बायको पुढे हा पण काय बोलायचा नाही, मग दोघंही काय करायचे, सकाळी जेव्हा हा कामाला डबा घेऊन जायचा तेव्हा ते सासऱ्याला पण डबा द्यायची. मग सासरा दिवसभर पुढे सारसबागेत. लकीली पुण्यामध्ये काय आहे, काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी चालूच असतात, कुठेतरी भाषण चालू असं कुठे. तर असं सगळं तो बसायचा, आणि मग संध्याकाळी मुलगा येईल तेव्हा परत घरी यायचा. तर पुरुषांची अवस्था खूप वाईट आहे. आणि त्याच्यामध्ये जर त्याच्याकडे फायनान्शियल जर त्याचं स्वतःच हे नसेल तर खूप मोठा प्रॉब्लेम आहे आपल्या इथे. त्याच्यात मी लोकांना म्हणून आम्ही काय केलं, लोकांना काय सांगितलं की आता साधी गोष्ट आहे की मला एखाद्याला ज्येष्ठाला सिगरेट ओढायचं व्यसन आहे, एखाद्याला तंबाखूचं व्यसन आहे, त्याला खर्च तर आहे. आता पूर्वी आम्ही सिगरेट ओढायचो 10 पैशाला व्हील्स मिळायचे, आता 10 रुपयाला मिळते, बरोबर आहे की नाही. तर मग तुम्हाला 10 रुपये रोजचे, जर तुम्ही जर 2 सिगरेट ओढले तर 20 रुपये झाले. महिन्याचा विचार केला तर 600 रुपये लागतात तुम्हाला, उत्पन्न काहीच नाही. मग हे 600 रुपये तुमचे तुम्ही मिळवा ना. आम्ही लोकांना काय सांगतो की मी तुम्हाला असे हे देतो की एखादा ज्येष्ठ आहे आणि त्याला हॉस्पिटलला ऍडमिट करायचं, तर कोणीच नाहीये, तुम्ही त्याच्यावर जाऊन हॉस्पिटलला बसा, तर तुमचा येण्याचा खर्च प्लस तुम्हाला 100-200 रुपये तो देईल. तुमची जी व्यसन आहेत तर तुम्ही तुमच्या पैशाने करा ना. तुम्ही जर मुलाला रोज पैसे मागून, मुलगा शिवायच घालणार आहे ना, कारण त्याची आर्थिक परिस्थिती तशी नसणार आहे. याच्यामध्ये पण 2 प्रकार सांगतो तुम्हाला की जी लोक इंजिनिअरिंग साईडला गेलेत किंवा ह्याच्या साईडला गेलेत त्यांचा स्टार्टिंगच 40-50 हजार आयटी मध्ये लागला आहे. जी लोक बीकॉम एमकॉम वगैरे झालेले आहेत, आणि आता तर बँकांना वगैरे सगळे कॉन्ट्रॅक्ट आहेत, त्यामुळे 20-25 हजाराच्या वरती यांच्याकडे पैसे नाहीयेत. नवरा बायको दोघंही मिळून काम केलं तर 40 हजाराच्या वरचा इन्कम जात नाही. आणि तुम्ही जर ह्याच्यातलं आयटी मधलं बघितलं तर दोघं मिळून 1.25 लाखाच्या 1.5 लाखाच्या वर इन्कम जातोय. तर मध्यमवर्गीयांमध्ये 2 प्रकार झाले, उच्च मध्यमवर्गीय आणि नीच मध्यमवर्गीय. मग आता हा जो मधला आहे खालचा, याची ऑलरेडी तो प्रॉब्लेम मध्ये, त्यात बाप आपला जर असा असेल तर भांडणं होतील नाही तर काय होतील. म्हणजे आर्थिक दृष्ट्या तुम्ही स्वतः नाही केलं काही तर तुम्हाला प्रॉब्लेम आहे. आणि ही एक खूप मोठी समस्या आपल्या इथली. म्हणजे आता आपण सगळं जे बोलतोय हे फक्त आपण जो आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे यांच्याबद्दलच आम्ही काम करतो. आम्हाला वाईट वाटतं, पण आम्ही तेच सांगतो की जो आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही त्याला आम्ही समजून सांगतो, बाबा या भानगडीत नको पडू, हे तुला झेपणारं नाहीये. कारण ह्या सगळ्यांच्या अपेक्षा बघितल्या म्हणजे ही खूप मोठी दरी आहे. आणि त्या दरीचा जर विचार केला तर 30% लोक इकडे आहेत आणि 70% लोक खाली आहेत, अशी अवस्था आहे. तर आपल्याला समाजाला हे खरं खूप आवश्यक आहे की रिटायर झालो मी संपलो ही जी भावना आहे ना, आता जी मंडळी रिटायर होऊन त्यांना पेन्शन मिळतं ना, त्या मंडळी असं रिटायर होता मस्त खाणार पिणार मजा करणार अमुक करणार तमुक करणार, तसं होत नाही. तो माणूस घरात राहिला की रोज घरात डिस्टर्ब करायला लागतो की रोज बायकोशी भांडणार, हे असंच केलं, हे स्वच्छताच नाही, हे असंच केलं, टीव्हीच का लावला, रोज घरात कटकड. तू बाई म्हणतो तू जा बाबा कुठेतरी जाऊन काहीतरी कर. आणि जी लोक जे प्रायव्हेट वाले त्यांची अवस्था तर खूपच वाईट आहे. त्यांना पेन्शन नाही, काही नाही, काहीच नाही, इन्कमच नाही ना काही, फक्त मुलांच्या याच्यावर 2 तुकड्यांवरती जगायचं. आणि आपलं परत वय वाढत चाललंय. मग त्यातनं एक विचार करा, एखाद्याला हॉस्पिटलायझेशन झालं तर 4-5 लाख रुपये गेले, ओपन हार्ट सर्जरी हे झालं तर हे कर्ज झालं ना पोरांच्या डोक्यावर. मग पोरं घरात कशी राहतील. म्हणजे हा विचार सुद्धा ज्येष्ठांनी करायला पाहिजे की आपण कुठल्याच थरामध्ये आहोत, मग आपल्याला काय करता येईल. मग अशा लोकांनी उद्या जर वृद्धाश्रमाचा आश्रय घेतला चुकीचं काय आहे त्याच्यात.
सर पण आपल्याकडे सुद्धा कोट्यावधीची प्रॉपर्टी असते घराची, पण असते. तरीही आई वडील वृद्धाश्रमात असतात असं पण चित्र दिसून येतं. बरोबर आहे. मग तसं त्याच्यात कसं? दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एक तर कसं असतं की मुलांशी वृद्ध पटवून घेत, ज्येष्ठ पटवून घेत नाहीत, ऍडजस्टमेंट नाही, किंवा काही वेळेला सून हा एक खूप मोठा फॅक्टर झालेला आहे सगळ्या याच्यामध्ये. ती पटवूनच घेत नाही. मग ती सांगते की नाही हे मला घरात नको, तुम्ही कुठेही ते लोडणं तिकडे टाका, पैसे मी देईन. मग त्यांना जायला लागतं. पण मी असं बघितलंय काही लोक स्वतःहून जाऊन राहिलेले आहेत की नको, मुलांना कटकट नको, आपण स्वतः. तुम्ही आता जर आथश्री वगैरे बघितले ना, परांजपे स्कीमचे, हे स्वतःहून लोक राहतात तिथे. मग मुलं कधी कधी त्यांच्याकडे राहायला येतात, ते कधी कधी येतात. तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट सांगतो की तुमचा आर्थिक स्तर चांगला असेल तर तुमचं आयुष्य चांगलं आहे. मग तुम्ही कसंही निर्णय घेऊ शकता, कसंही करू शकता, पण जिथे फायनान्शियल पोझिशन प्रॉब्लेम मध्ये आहे तिथल्या लोकांची अवस्था आणि दिवसेंदिवस खूप वाईट होत जाणार आहे. कारण तुमचं पूर्वी तुम्ही बघितलं तर 81 माणूस जगला तर 81चा कार्यक्रम व्हायचा मोठा, 75 61चा कार्यक्रम व्हायचा, 61चा. कारण तेवढंच वय, तेवढीच होती लोकांची. बरोबर. आणि आता खेड्यात आणि शहरात वयाचा अजूनही फरक आहे. पण तुमचं वय वाढत गेलं, कशामुळे गेलं की तुम्हाला मेडिकल एड्स मिळत आहेत, तुम्ही सगळं व्यवस्थित काळजी घेताय सगळं, पण तुमचं वय वाढत चाललंय. पण वय वाढत गेल्यानंतर येणारी दुःख पण खूप जास्त आहे. तर हा विचार पण व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी खरं तर मी म्हणतो सरकारने इतर कायद्यांपेक्षा सुद्धा ह्या लोकांसाठी काय करता येईल. नुसतं आपलं दाखवायला कुठेतरी विरंगुळा केंद्र म्हणून केलं त्याने काही अर्थ नाही की खऱ्या लोकांना सांभाळाल. तरी काही संस्था काम करतात. आता दगडूशेठ हलवाईचे वृद्धाश्रम आहे किंवा आहे, हे फ्री सांभाळतात लोकांना, अशाही संस्था आहेत. किंवा मातोश्री वृद्धाश्रम ते मनोज जोशींच्या वेळात सगळ्या शिवसेनेने चालू केलंय. इथे सुद्धा फ्री लोकांसाठी ठेवतात, सगळं आहे. पण त्यांना गव्हर्नमेंट कडनं प्रॉपर एड्स मिळत नाहीत. आणि एड नाही मिळाली तर मग ते चालवणार कसा? आश्रम चालवायला मदत तर पाहिजे. बरोबर. पण हॅपी सिनियर्स म्हणून तुम्ही ऍटलिस्ट खूप चांगला प्रयत्न करताय. खूप, पण आमची एक लेवल खूप कमी आहे. आम्ही काय करतो की अफोर्डेबल कंडिशन मधल्या लोकांसाठीच आम्ही काय करू शकतो. आम्ही या लोकांचं काही करू शकत नाही. आमच्याकडे पैसा कुठे आहे? लोकांना आता तुम्हाला सांगतो, आम्ही पहिल्यांदा 500 रुपयात सुरुवात केली. आता आम्ही 7,000 रुपये फी केली. लोकांची चावचाव सुरू झाली. मी हिला म्हटलं तर 12,000 रुपये फी कर. कारण महिन्यात हार्डली 3 किंवा 4 रजिस्ट्रेशन, 2च होतात. आता 2 रजिस्ट्रेशन मध्ये आज माझा सॅलरीज लोकांची 40,000 रुपये. म्हणजे 12 दुने 24,000 आम्ही जर जमा केले तर तरी आम्ही 40,000 खर्च करतो ना. लकीली आज बऱ्यापैकी आमची पोझिशन आहे. वाईला जे वानप्रस्थ आश्रम चालवतोय किंवा हे करतोय ना, आम्ही आमचे पैसे टाकू शकतो. पण हे लोक किती करणार ना, आणि माझी पुढची पिढी करेल का? म्हणून तर मी आता सेक्शन 8 च्या अंडर माधव दामले फाउंडेशन तयार केलंय. माझी मुलगी अमेरिकेतनं ते हँडल करते. ती डबल MBA आहे आणि MIT ला लेक्चरर वगैरे पण होती. आणि माझी सूर आहे ती पण इंजिनियर आहे, ती आयर्लंडला असते. मुलगा माझा आयर्लंडला आहे. तर ह्या दोघी मिळून मला आता मदत करतात. आम्ही तिकडनं पण काही फंड्स मिळतील का किंवा असं मी आता मी तुम्हाला म्हणलं ना की मला लोकांसाठी काहीतरी वरव्याला चालू करायचंय, डे केअर सेंटर. पण ह्या ज्येष्ठांनी स्वतःहून पुढे पैसे घेऊन यायला पाहिजे ना. पैसा लोकांकडे कोट्यावधी आहे पण देण्याची वृत्ती नाहीये. हा आपल्याकडचं सगळ्यात मोठा. तुम्ही जैन मारवाड्यांमध्ये बघितलं ना, तर जैनांमध्ये स्पेशली की त्यांच्या त्या धर्मामध्येच त्यांनी दिलेलं आहे की आपल्या याच्यातला एक काही हिस्सा हा तुम्ही समाजासाठी खर्च करायचा. आपल्याकडे आपल्या महाराष्ट्रीयन लोकांमध्ये ती पद्धत नाही. उलट जितना आने दो देने का सवाल नाही. सर, इंटरनेट माध्यम हे आज सगळ्यांना जवळच आहे, परिचयाचं आहे. आपली वधूवर पसंती .in नावाची वेबसाईट पण आहे या सगळ्या कामासंदर्भात. पण अशा बऱ्याच वेबसाईट्स पण आहेत की ज्या या क्षेत्रात काम करतात. मग असे काही सायबर फसवणुकी किंवा कॉम्प्युटरचा वापर करून, इंस्टाग्रामचा वापर करून अशा काही फसवणुकीच्या केसेस आहेत का आपल्या बघण्यात? खूप भरपूर केसेस आहेत. बेसिकली काय माहितीये का, एक सांगू का की महाराष्ट्र किंवा महाराष्ट्रीयन लोक हे ह्या याच्यात खूप चांगले आहेत. म्हणजे ह्या फसवणुकीच्या याच्यात त्यांचं खूप कमी पर्सेंटेज आहे. पण तुम्ही बघितलं ना, म्हणजे दिल्ली, राजस्थान किंवा हैदराबाद किंवा ह्या साईडची लोक ह्या सायबर याच्यामध्ये खूप एक्सपर्ट झाले आहेत. मी तर ऐकलं राजस्थानमध्ये एक अख्खं गाव आहे ते सगळं सायबर फसवणुकीचंच काम करतात. तर त्यामुळे काय होतं माहितीये का की आपल्याकडच्या मेनली आपले जे सिनियर ज्येष्ठ आहेत तर त्यांना कॉम्प्युटर नॉलेज खूप कमी आहे. काहीतरी अर्धवट कोणीतरी सांगितलेलं इंस्टाग्राम वगैरे सगळं बघतात सगळे. म्हणजे बघणं ठीक आहे पण त्याच्यावरनं काय घ्यावं काय घेऊ नये याच्याबद्दलचं नॉलेज खूप कमी आहे. आणि मग ते अशा मोहात पडतात आणि कुठेतरी काहीतरी चॅटिंग करताना काहीतरी करतात आणि त्याचा फायदा ही लोक खूप घेतात. म्हणजे काही वेळेला मी असं बघितलंय काही लोक 7-8 लाखाला फसलेली आहेत.
इथपर्यंत म्हणजे लोकांनी बघितलं आणि ते सुद्धा फसल्यानंतर त्यांना बोलता येत नाही. म्हणजे ते लोकांना कळलं किंवा आपल्या मुलांना कळलं तर काय होईल, म्हणजे त्यामुळे तोंड दाबून बुक्क्याचा मार असा प्रकार त्यांना करायला लागतो. मग असं हे झालं तरच मग ते सांगतात आणि मग ती पोलीस कंप्लेंट वगैरे होते. म्हणजे लपवून ठेवण्याच्या त्याच्यामुळे खूप जास्त भावनेने प्रॉब्लेम जास्त. येतो. अच्छा अच्छा. म्हणजे त्याच्यामध्ये आता तुम्ही मुलांच्या बाबतीत पण बघितलं की परवाच एक तुम्ही जर केस बघितली असेल आपल्या इथली विमाननगरची इथली कुठली, तर एका मुलीला एका माणसाने फसवलं आणि तिने 7-8 लाख रुपये त्याला दिले की ह्याच्यात इन्व्हेस्ट करतो त्याच्यात इन्व्हेस्ट करतो, असं 7-8 लाख रुपये तिचे गेले त्याच्यामध्ये. तर ह्या फसवणुकी म्हणजे ज्येष्ठांसाठी होत असं नाही, मुलांमध्ये पण होत आहेत की IT मधनं ज्यांच्याकडे पैसा आलेला आहे किंवा घरचे बऱ्यापैकी ह्या लोकांचं जास्त फसवणूक करतात. एस्पेशली मी ज्येष्ठांना एकच सांगतो की बाबा तुम्हाला कुठलीही गोष्ट करायची असेल ना तर चांगल्या लोकांचा सल्ला घ्या, कोणाचा तरी काउन्सिलिंगचा तुम्हाला आधार घ्या आणि मगच ती गोष्ट करा. बरोबर. पण काय होतं की आमच्याकडे जे मंडळी येतात ना ते फसवणूक झाल्यानंतर येतात आणि त्याचा आमच्यावरती काय फायदा करायला घेतात की आतापर्यंत आम्ही 50,000 रुपये घालवले की मग तुम्ही आम्हाला फुकट काम करा. आता आम्ही फुकट काम आम्ही कुठनं करणार. तर ही एक अवस्था असते की एवढं केलं तेवढं केलं. वधूवरच सांगतो तुम्हाला, मी त्याच्यावरती एक गोष्ट लिहिली ती घडली माझ्याकडे. कावळा बसायला फांदी मोडाला. म्हणजे श्रीमंत आजकालच्या जे असतात एकुलती एक मुलगी, एक बाई माझ्याकडे आल्या आणि मी आपल्या ऑफिसमध्ये काहीतरी लिहित बसलो होतो. सर आत येऊ का, मला विचारलं. मी म्हटलं या की. खूप छान म्हणजे उच्च ड्रेस वगैरे खूप चांगला राहणीमान सगळे, हातातली पर्स वगैरे, ही बाई खूप हाय लेवलची वगैरे ते लक्षात येतं. ते आल्यानंतर माझ्यासमोर बसली आणि मला म्हणली सर तुमचं वधूवरची संस्था आहे, तुमच्या संस्थेचं नाव ऐकलंय, तुम्ही खूप चांगलं काम करताय वगैरे. मी अगदी थँक्यू म्हटलं. त्यांना पाणी दिलं, एक कॉफी मागवली वगैरे. म्हटलं बोला मॅडम. तर ते म्हणले बघा माझी मुलगी IT मध्ये इंजिनियर आहे, ती आता अमुक अमुक कंपनीत काम करते, तिला 80,000 रुपये पगार आहे. मी एका बँकेत काम करते, ऑफिसर आहे, मला अमुक अमुक पगार आहे. माझा नवरा गव्हर्नमेंट मध्ये जॉब करतो, मोठ्या पोस्टला आहे, त्याला अमुक अमुक पगार आहे. आमचा 4 बेडरूमचा फ्लॅट पुण्यामध्ये आहे. आमच्याकडे 3 गाड्या आहेत, प्रत्येक गाडीची किंमत 15 लाखाच्या वरती आहे. आणि दापोलीला आमचा मोठा फार्म हाऊस आहे. अजून इकडे काहीतरी शेती आहे. ते सगळं बघून मला घामाच्या धारा आतमध्ये लागल्या होत्या. म्हटलं हे सगळं झालं, पुढे काय? नाही म्हणे माझ्या मुलीसाठी मुलगा बघायचा आहे. तर तुमच्याकडे हे असं कोणी आहे का? आता आमच्या अपेक्षा फार नाही आहेत, पण मुलाला किमान 1,20,000 रुपये तरी पगार पाहिजे. त्याचा 3 बेडरूमचा तरी फ्लॅट असला पाहिजे, किमान 10 लाखाची तरी एखादी गाडी असली पाहिजे, शेती त्याची असेल तर सगळं चांगलं. आणि ह्या अपेक्षा तुम्हाला जास्त वाटतात का? परत मला विचारते. म्हणलं नाही मॅडम तुमच्या अपेक्षा अगदी योग्य आहेत, पण तुम्हाला खरं सांगू का, ह्या लेवलचा आमच्याकडे तरी काही मुलगा नाही आणि त्याचा शोधायचा असेल तर तुम्हाला एक 10,000 रुपये फी द्यायला लागेल. मला त्यांना कटवायचं होतं ऍक्च्युली, पैसे नको होते, कारण मला माहिती होते का पैसे 10,000 म्हटल्यानंतर त्यांनी एकदम असा ट्रॅक बदलला. हल्ली जो तो उठलाय तो फसवायलाच बसलाय. आतापर्यंत 7,000 रुपये मी घालवले, 7 लाख घालवलं की त्यांनी माझ्याकडे 7,000 रुपये घालव. म्हटलं हो मॅडम काय करणार हो, तुमचं एवढं मोठं प्रोफाईल आहे, ते शोधायला खरोखर एक 5-6 जाहिराती द्यायला लागतील, टाइप्स ऑफ इंडियाला द्यायला लागेल, खर्च खूप येणार त्याला, असं एवढं सोपं नाहीये. नाही म्हणे एक काम करा, ठीक आहे मी माझ्या नवऱ्याशी बोलतोय, तुमचा काय फॉर्म असेल तो द्या, त्याची काय फी असेल तर मी देईन, मला काय प्रॉब्लेम नाही. मला असं यायला लागलं की माझ्या काय फॉर्मची फी नाही, काही पण 25 रुपये सोबत फॉर्मचं मी घेतले. आता पण तिला 2दा कॉफी पाहिली, ती 40 रुपयाची तर पाजली असेल, म्हणजे 25 रुपयाने मला काय होणार नाही. तर मी आपलं सहज तिला कटवण्यासाठी मी म्हटलं मॅडम तुम्ही एक काम करा, ते 25 रुपये मला नका देऊ, मी फॉर्म देतो तुम्हाला, तो 25 रुपये तुम्ही खाली जा, खाली आमच्या त्या फुटपाथवर एक साईबाबाचं मंदिर आहे, तर साईबाबा एवढे 10 रुपये ठेवा आणि त्याला सांगा की माझ्या बायको मुलीचं लवकर लग्न जमू दे. काय तिला वाटलं ते उठले माझे पाय धरले, तुम्ही कसं देवासारखे भेटलात वगैरे, तुमचं वाईला स्वामी समर्थ मंदिर आहे. मला लाज वाटायला लागली. म्हटलं ठीक आहे या तुम्ही. आणि म्हटलं उरलेले जे 15 रुपये आहेत ना ते तसंच तुमच्या पर्समध्ये ठेवा, मुलीचं लग्न ठरलं की चित्रांकडनं पेढे आणून ते 2 पेढे फक्त आम्हाला द्या. ते म्हटलं एवढं हे झालं, ओके म्हणजे हरकत नाही. 3-1 महिने गेले असतील, मी विसरून पण गेलो असेल. 3 महिन्यांनी सर आत येऊ का, तोच आवाज ऐकला, ओळखीचा वाटलं, बघितलं तर तो अंटीचा नवरा, दोघे अगदी हातात एक चांदीच्या वाटेत पेढे घेऊन आलेले आणि म्हटले की सर तुम्ही म्हटलं तसं झालं, इकडनं खाली गेले, साईबाबाला 10 रुपये ठेवले, 15 रुपये पाकिटात साईबाबाला सांगून ठेवले आणि माझ्या मुलीचं लग्न जमलं, पाहिजे तसं स्थळ आम्हाला मिळालं, थँक्यू त्याच्याबद्दल. मी म्हटलं पेढा घेतला, म्हटलं खरंच कावळा बसायला फांदी ओढायला. तर अशाही घटना होऊ शकतात.
वधूवर मध्ये किंवा शेवटी कसं आहे माहितीये का की म्हणजे आपल्याकडे म्हणतात ते लोक काही खरं म्हणतात खोटं म्हणतात माहित नाही, पण ह्या जोड्या काही अशा जमलेल्या असतात. वर्ण चेतन आपण आपल्याकडे म्हणतात ना असं की नवरा बायको जोडी वरती देतात जमलेली असते, अशा गोष्टी होऊ शकतात, पण ह्या खूप रेअर आहेत. काही ज्येष्ठांना अगदी आमच्याकडे आले, नाव नोंदवलं आणि दुसऱ्या दिवशी जोडीदार मिळाले असं झालेलं आहे. एक तर उदाहरण असं आहे की 2 वर्ष सतत मारामारी, आणि मी त्यांना पहिल्यापासून सांगितलं की सर तुमचं जमणार नाही, तुम्ही नका एकमेकाच्या नादी लागू. प्रकरण असं होतं की त्या माणसाचं पण फॅक्टरी वगैरे होते, म्हणजे फॅब्रिकेशन वर्कशॉप वगैरे होते, चांगला पैकी, पण टिपिकल कुलकर्णी होता आणि तो पण तिकडनं जळगाव धुळेकडनं आलेला. त्यामुळे रंगसंगती म्हणाल तर लाल हे असेल, पिवळं हे असेल वगैरे, असं बगला होता पण असं होतं. आणि ही बाई म्हणजे खूप सोफिस्टिकेटेड वगैरे अगदी, म्हणजे घराचा रंग कसा, म्हणजे हॉटेलमध्ये गेले तरी हॉटेलमधल्या त्या रूम मध्ये कुठले पडदे आहेत त्याच्यावरनं त्यांची भांडणं व्हायची वगैरे, असलं सगळं होतं. आणि कायम किरकिर असायची. मी त्यांना म्हटलं की नका तुम्ही होणार नाही, पण तरी त्या दोघांनी एकमेकाला ऍक्सेप्ट करायचं. कारण असं एक इन्सिडेन्स घडला की दोघं गोव्याला चालले, ते त्यांच्या मणक्याला दणका बसला, आणखी त्या माणसाने खूप सेवा केली तिची, त्यामुळे तिचं कुठेतरी मन त्यांच्यावर होतं. पण एकंदर ह्या परिस्थितीमुळे प्रॉब्लेम होता. तर 2-1 वर्ष घालवली असेल तिने, आणि ही सपोर्ट करायची, मी काय विरोध करत, मी सांगतो तुमचं नाही जमणार, तुम्ही नका करू वगैरे असं. पण शेवटी त्यांनी लग्न केलं आणि आता एक 7-8 महिन्यापूर्वी त्यांनी छान लग्न केलं, मस्त राहतात आता. आणि त्यामुळे आमचं फेल्युअर रेशो अगदी कमी, म्हणजे अगदी मी सांगतो ना 5% पण नाहीये. वेळ लागतो, म्हणजे मी म्हणतो की आम्हाला काय मोठं काय ते खूप नाव करायचंय, आणखी हे करायचं. 10 वर्षात 90 म्हणजे काय फार जोड्या नाहीत अजिबात, पण ज्या केल्यात ना त्या इतक्या व्यवस्थित राहतात. आणि आम्हाला तो बिझनेस म्हणून नाही करायचा. मी पहिल्यापासून सांगितलं की आपल्याला बिझनेस आहे. आता सुद्धा आम्ही फी वाढवण्याचं कारण की खर्च वाढतात. सर, मग आता शेवटी तुम्ही या माध्यमातून आजकालच्या ज्येष्ठ लोकांना, ज्यांना आता परत नवीन सुरुवात करायची आहे, त्यांच्यापर्यंत काय माहिती पोहोचवू शकाल? त्यांना बेसिकली आम्ही एकच सांगू की दोघांमधलं अंडरस्टँडिंग चांगलं ठेवा. सगळ्यात पहिली गोष्ट भूतकाळ विसरा, हा एक खूप महत्वाचा पॉइंट आहे. काय होतं माहितीये का की एखादा ज्येष्ठ आहे तर सारखं कौतुक, माझी बायको किती सुगरण होती, दिसायला किती छान होती, हे अमुक कसं केलं ते असं. उठल्यापासून जर तुम्ही त्या बाईचं कौतुक करत असाल तर ह्या बाईला काय वाटेल, तुम्ही विचार करा ना. पण ती म्हणते ना मग एवढं होतं तर माझ्याशी लग्न केलंच कशाला. तर तुम्ही भूतकाळ विसरा. भूतकाळात किती चांगलं असेल ना, कधी कधी ठीक आहे, पण तुम्ही रोजच उठून ते कम्पेअर करायला लागलात, कम्पॅरिझन आलं की प्रॉब्लेम आले तिथे. आम्ही बायकांनाही तेच सांगतो की तुम्ही ते विसरा की मग त्या माझ्या नवऱ्याने असं मला छान फिरवलं, इकडे नेलं तिकडे नेलं, अशा साड्या घेतल्या तसे. आता तुम्हाला त्याच्यात एन्जॉय करायचंय का तुम्हाला खरोखर एकमेकाला सपोर्ट करून एकमेकाला रमायचंय का नवीन सुरुवात करायची? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुम्हाला भूतकाळ विसरता आला पाहिजे. तो जर नाही विसरला तर तुमचं जमू शकणार नाही. उठल्या सुटला जर तुम्ही रेफरन्स देत गेलात, हा रेफरन्स तो रेफरन्स, मग तू केवढी खर्चिक आहे, ती केवढी सांभाळून खर्च करायची. आपल्याकडे तो एक पद्धत खूप जास्त आहे की खर्च आला की पुरुष माणूस मागे सरकतो. म्हणजे काही मंडळी बघितली की कधी आम्ही ट्रिप बरोबर फिरायला आली वगैरे तर संध्याकाळी बसून मग किती कप चहा केला इथपासून हिशोब चालू होतो. अरे इतका हिशोब, मग तुझा एवढा झाला माझा एवढा झाला खर्च, तू कशाला आणण्यासरी अतिव्यवहारी हा प्रकार आपला कसा आहे माहिती का. त्यांना मी वाईट म्हणत, ज्या वेळेला आता आपण पुण्याचा जो माझा विचार केला तर मी कोकणात शिकून इथे आलो, टेल्कोला लागलो, मग हे झालं सगळं. पण त्यावेळेला भाड्याच्या घरातच राहत होतो. अगदी आम्ही फ्रीज पहिला घेतला तर आम्हाला पॉईंट सिस्टीम होती कंपनीमध्ये की तुम्हाला चांगलं प्रमोशन वगैरे मिळतं, मला म्हणजे इंटरेस्ट फ्री लोन मिळते आम्हाला गोष्ट. तर असं करतच सगळ्यांनी, म्हणजे जे माझ्यासारखी जी 70-80% लोक आहेत नाही पुण्यात बाहेर न आलेली आहेत, आणि त्यांनी असेच संसार उभे करून मग त्यांनी एक पर्टिक्युलर मुलांसाठी एक इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं. म्हणजे मी फ्रीज घेतला हे माझं हे आहे, कौतुक आहे, हे मुलांना नाहीये. कारण मुलांकडे इथपर्यंत 2 बेडरूमचा फ्लॅट आहे, आम्ही हॉटेलमध्ये घेऊन जातो, मुलं तिथनच बघणार आहेत ना. पण तुम्ही मुलांना सारखं शिकवायला लागला, मी एवढं कष्ट करून अमुक केलंय, मुलं म्हणजे करायचं नव्हतं ना, आम्ही कुठे सांगितलं. तर तुम्हाला हा जे लेवल आहे ना, ह्या लेवलचा सारखा उल्लेख करून उपयोग नाहीये. सारखं काय केलं तुम्ही सारखं जर करायला लागलात, बऱ्याच वेळेला बाप लोकांचं तेच होतं की मुलाला सारखं टोचून बोलायचं की मी असं केलं, तू उधळ्या आहेस, तू अमुकच करतोय, हे बरोबर नाही, हे अमुकच बरोबर नाही. आम्ही वधूवरच्या पेक्षा सुद्धा मी काउन्सिलिंग करतो ना, ती वधूवरांच्या आई वडिलांचं आहे. मी त्यांना सांगतो की लग्न झालंय, तुमच्याकडे आता सून येणार आहे घरामध्ये, तर सगळ्यात तुम्हाला जास्त जपायला पाहिजे. बरोबर. कारण आजकाल जो ह्याचा व्हायलन्सचा जो प्रकार आहे 498 याचा, तर हा खूप डेंजर आहे.
तर का जपायला पाहिजे की काही झालं तरी सासू आणखीन यांचं पटणार नाहीच आहे, सासू आणि पटणार नाही. तर तुम्ही काही सांगायला गेलात, आता सगळ्यात पहिलं मी लोकांना सांगतो की तुमच्या आयुष्यात सगळ्यात वाईट घटना लग्न झाल्यानंतर घडणार आहे. मुलं हनीमून मधनं आली की आई बापाला आनंदाने कुठल्या तरी मोठ्या हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जातात. हे तुमचं दुर्दैव. काय काहीतरी काय म्हणतात, म्हटलं ऐका काय ते. तर तुम्ही हॉटेलमध्ये गेल्यानंतर छान ते काय काय मागवणार, मुलंच मागवणार, हे मागव ते मागव, नंतर आईस्क्रीम मागव, अमुक मागव. तर ते सगळं झालं की मग आई म्हणते बघू रे किती बिल आलं, 5,000. अरे बापरे. मग वडील म्हणणार हे बघ तुझं लग्न झालंय, जरा साठवायचं हे कर, उगाच काहीतरी उडू नको. ती सून अशी रागाने बघणार. मग ते झालं की मग घरी आल्यानंतर सून म्हणणार ह्याच्या पुढे तुझ्या आई बापाला मी जेवायला घेऊन जाणार नाही, खर्च आपण करतो यांच्या पोटात का दुखतंय. तर इथून तुमच्या वादाला सुरुवात होते. तर मी ज्येष्ठांना सांगतो असा काही प्रसंग आलाच, तुम्हाला पहिल्यांदा हॉटेलमध्ये नेलं तर बिल यायच्या वेळेला तुम्ही उठून पाहिजे सिगरेट ओढायला जा, पान खायला जा, त्या बिलाच्या इथे थांबू नका. आणि आईना सांगतो तुम्ही इतर काहीतरी गप्पा मारा किंवा दुसरीकडे दुर्लक्ष, किती त्यांचं ते बिल भरणार आहेत ना, तिथून तुम्ही तुमच्या हॉटेलिंग बंद करू नका, पैसे ते खर्च करणार आहेत ना. तर ही सुरुवात आहे. आणि आता ह्या लोक आपल्या हा डिफरन्स आहे. म्हणजे तिथे पूर्वीच्या काळात तुम्हाला पैसे साठवणं जमा करणं हे होतं, आताच्या लेवलला ती गोष्ट राहिली. मुवमेंट एन्जॉय करा. सर, हॅपी सिनियर्स मध्ये परत सेकंड इनिंग सुरू करताना ज्येष्ठांनी कोणत्या मानसिकतेतून यावं आणि कोणत्या प्रकारच्या अपेक्षा घेऊन यावं असं एक सांगा मला. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अपेक्षा ह्या ज्या आहेत ना, तर त्या बऱ्याच ज्येष्ठांच्या अपेक्षा ज्या अशा आहेत की त्या पूर्ण न होणाऱ्या अशा असतात. कारण कसं आहे की आपण जेव्हा लग्न केलं त्या पहिलं तरुणपणी, तर त्यावेळेच्या अपेक्षा त्यांच्या डोक्यात असतात. म्हणजे बायको दिसायला सुंदर पाहिजे, स्लिम पाहिजे, त्यांनी छान कपडे घातले पाहिजे, स्वयंपाक पत्र चांगला करायला पाहिजे, मला खुश ठेवायला पाहिजे वगैरे वगैरे. ह्या अपेक्षा पुरुषांच्या बाबतीत असतात. आणि स्त्रियांच्या बायकांच्या बाबतीत, स्त्रियांच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं तर त्यांचा विचार काय असतो की आता पण आयुष्यामध्ये काय केलं, रांधावाडा उष्टी काढा एवढंच केलं, आता ते मला नकोय. आणि जो कोणी माझा जोडीदार मला मिळेल त्याचं चांगलं उत्पन्न असलं पाहिजे की तरी मला कधीतरी जमलं तर मला युरोप टूर करायला पाहिजे, मला अमुक काय. म्हणजे तिच्याकडे आज कॅपॅसिटी काहीच नाही तिच्याकडे, पण तिच्या अपेक्षा एवढ्या असतात ना की त्या फुलफिल करणं ज्येष्ठांना पण शक्य नाही. आणि त्याच्यासाठी मग त्याला किती पैसे मिळत आहेत, मग तो प्रॉपर्टी काही माझ्या नावावर करणार आहे का, इथपर्यंत सुद्धा त्यांच्या अपेक्षांचं लेवल ओझं असतं आणि मग ते फुलफिल होण्याची शक्यता नसते. त्यामुळे जी कोणी आपल्याकडे येतात, मी एस्पेशली तुमच्या माध्यमातून ज्येष्ठांना सांगतो की जे कोणी आपल्याकडे नाव नोंदवायला येतात किंवा आपल्याकडे ठरवतात की आपल्याला एखादा जोडीदार पाहिजे, तर ते करत असताना आपण आज कुठल्या पाण्यात आहोत ते तरी बघण्याची आवश्यकता आहे की आज मी कुठे आहे आणि माझी रिक्वायरमेंट त्या मी असलेल्या जागी ते फुलफिल होऊ शकणार आहे का. आता बऱ्याच वेळेला ज्येष्ठ म्हणतात की मी 70 असलो 40-50 दिसतो, पण 40-50 ची मुलगी मला खरंच ऍक्सेप्ट करेल का करेल. दुसरी गोष्ट महिलांच्या बाबतीत बघितलं तर पुरुषांपेक्षा सुद्धा महिलांना आजारपण लवकर येतात. डायबिटीस हा प्रकार तर खूप जास्त आहे. दुसरी गोष्ट फॅटनेस, तब्येत वाढणं हे महिलांच्या बाबतीत खूप जास्त आहे. पुरुषांच्या बाबतीत पण आहे, पण पुरुषांच्या पेक्षा महिलांचा विचार केला तर जास्त आहे. गुडघेदुखीचा प्रकार महिलांमध्ये खूप जास्त आहे. तर ह्या सगळा प्रकार असताना सुद्धा तुम्ही समोरच्यानी जर तुम्हाला ऍक्सेप्ट करायचं असेल तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सोडण्याची पण आवश्यकता आहे. बरोबर. तर दोघांनी जर अपेक्षा जर ठरवलं की आपल्याला काय शक्यता आहे किंवा आतापर्यंत आपण कशा ह्याच्यातनं आयुष्य काढलंय त्याच्यात त्या लेवलला किंवा त्याच्यापेक्षा थोडस उंच असं असेल तर काय हरकत नाही. पण मी पूर्वी इतकी होते आणि आता एकदम मला जर टोक गाठायचं असेल तर ते खूप अवघड आहे. कारण शेवटी किती पेन्शनर माणूस असला, किती पेन्शन असलं तरी त्याला मर्यादा आहेत. कोणाला 30,000 पेन्शन असेल, कोणाला 40,000 असेल, त्यात परत आरोग्याचे प्रश्न असतात. आता एखादी जोडीदारीने त्याने मिळवली आणि ती बाई आजारी पडली, तिला 4-5 लाख रुपयाचा खर्च आला तर कुठनं करणार ते. बरं, लिव्ह इन मध्ये असेल तर अशक्यच आहे. लग्न केलं आणि काही बाबा मेडिक्लेम केले, काहीतरी आली, खूप वयापर्यंत मेडिक्लेम होतात तर थोडंफार तरी काहीतरी होऊ शकतं, पण लग्न न करता मेडिक्लेम अशक्य आहे. मग तुम्हाला हा पैसा कोण खर्च करेल. म्हणून मग त्यांच्या काय इच्छा असते पुरुषांची की बाबा हे खर्च, मेडिकल खर्च वगैरे असेल तर हे तरी तुला
काही ना काहीतरी करता आलं करावं पाहिजे. लागतं. बरोबर. आणि ते जर बाजूलाच ठेवतात त्याच्यापेक्षा नाही मला एवढं फिरवलं पाहिजे, पण हा आरोग्याचा विचार फार कमी करतात. हो. आणि हा सगळ्यात एक मोठा ड्रॉबॅक आता मला दिसतो. आणि आजकाल तुम्ही बघितलं तर कुठल्याही हॉस्पिटलला गेलात तर ते तुम्हाला एक प्रपोजलच देतात की तुम्हाला अमुक करायचं तर 3.5 लाख रुपये खर्च आहे, 5 लाख रुपये खर्च आहे. खरंय. मग हे पैसे कोण खर्च करणार? तर हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. बरं एखाद्या आईने जर दुसरं लग्न केलं तर पोरं काय म्हणतात, आमची जबाबदारी संपली आता, बरोबर तर तुम्ही काय वाटेल ते करा. बरोबर हे वाटेल ते करायला शक्य आहे का? नाही. तर मग हा विचार सुद्धा तुम्ही येताना करायला पाहिजे की आज आपण काय मर्यादेमध्ये आहोत आणि उद्या असं काही प्रसंग घडले तर त्याला आपण तोंड कसे देणार आहोत. मग त्याच्याआधी तुम्ही मागच्या बाजूला म्हणजे मुलांना व्यवस्थित कॉन्फिडन्स मध्ये घेण्याची आवश्यकता आहे. अशा काही गोष्टी व्हायला पाहिजेत किंवा याची पण सोय करायला पाहिजे ना. कारण जसं जसं तुमचं वय वाढत जाईल तसं जसं काही ना काहीतरी आजार येणार आहेत, काही ना काहीतरी हॉस्पिटलायझेशन होणार आहे. तर हे माझ्या दृष्टीने खूप म्हणजे टेन्शनचा भाग असतो की ही लोक हा विचार न करता येतात, फक्त मला मजा करायची, फक्त मला मजा. ही मजा किती दिवस करणार तुम्ही? बरोबर. तर ज्येष्ठांनी म्हणजे स्त्री असो किंवा पुरुष असो ह्यांनी हा विचार करायला पाहिजे की आपल्या पुढच्या वयात जर आपलं काही घटना घडल्या तर त्याची सोय कशी होईल. आणि त्या पुरुषांनी विचार करायला पाहिजे त्या बाईच्या बाबतीत काही घडलं तर मग तिला मी हाकलून देईन का तिची मी सेवा करीन का? ती पण तयारी ठेवली पाहिजे. ती तयारी ठेवली. जोडीदाराला काही झालं तर मी पण मग वाटेल ते हो, तर ते मला ते करता आलं पाहिजे. नाहीतर काय होणार की आता मला शक्य नाही. असा पण काही प्रसंग मी ऐकलेलं, मी माझ्याकडे पाहिलेलं नाही की अशी वेळ आल्यानंतर लिव्ह इन मध्ये ठेवलेलं त्या बाईला त्याने सोडून दिली, जबाबदारी झटकून जबाबदारी नको. मग काय करायचं? तर म्हणजे आपण वाटतो तेवढे हे सगळे प्रश्न सोपे नाहीये. ह्या सगळ्या गोष्टींचा ह्या लोकांनी सारासार विचार करायला पाहिजे. कुठेतरी खर्च करण्यापेक्षा किंवा ही तजवीज पाहिजे की उद्या काही घडलं, पुरुषाच्या बाबतीत पण घडू शकतं ना. त्याच्याकडे पैसा आहे पण त्यांनी हिच्याकडे काय अधिकारच दिले नसतील तर ती तरी कुठनं खर्च करणार आहे. तर ह्या गोष्टी पण एकमेकाने सांगितल्या पाहिजेत की आणि घरच्यांचं पण मत विचारात घेतलं. घरच्यांचे मत खूप महत्वाचे. म्हणजे घरच्यांना तुम्ही डावलून जर एखादी गोष्ट केलीत ना तर ते खूप प्रॉब्लेमॅटिक होईल. या सगळ्याचा विचार करूनच. त्यामुळे ज्येष्ठ झाल्यानंतर एक लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याला आजारपण येणार आहे, आपल्याला मृत्यू हा जवळ आलेला आहे, आपण मृत्यूच्या जवळ चाललेलो आहोत हे लक्षातच ठेवलं पाहिजे. म्हणजे माझ्या सर्वेप्रमाणे किंवा याच्याप्रमाणे 95% लोकांचे मृत्यू हे बेडवरतीच होतात. हॉस्पिटलचं बेड असेल, घरचं असेल, 5% लोक अचानक कुठेतरी मारतात. मग 95% लोकांचे जर घरात झाले तर काही प्रश्न नाही, पण ते हॉस्पिटलच्या बेडवरती झाले तर हा खर्चाचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये. तर ही पण खूप मोठी एक जबाबदारी तुम्ही लिव्ह इन किंवा लग्न करताना आहे, आणि ती आपण पेलू शकतो का? म्हणून आम्ही काय म्हणतो, अफोर्डेबल कंडिशन मधली लोक हे का म्हणतो, कारण ते की उद्या जर काही असं काही घटना घडली तर ही खर्च कुठनं करणार? सरकारची कुठली सोय नाही. आता मोदींनी काहीतरी 5 लाख वगैरे केलंय, पण ते काय एवढं इझी मिळेल असं काही नाही. परत गव्हर्नमेंट बदलतं काही सांगता येत नाही, पण प्रत्येकाला काही ना काहीतरी तजवीजी करायला. तुम्ही आज खूप छानपैकी मला बोलतं केलं, त्याच्याबद्दल विशेषतः तुमचे धन्यवाद मानतो. थँक्यू व्हेरी मच. मग कसा वाटला हा पॉडकास्ट? मला तर खूप मजा आली. आणि तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मध्ये जरूर सांगा. आणि असेच इंटरेस्टिंग विषयाचे इंटरेस्टिंग पॉडकास्ट बघण्यासाठी आमच्या वॉच स्टुडिओच्या युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत बघत राहा व्हॉट्सअप.